फर्स्ट 4 एक्झाम्पल्स आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत. 5th एक्झाम्पल आहे 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूब. हे एक्झाम्पल आहे, हे आपल्याला आता सॉल्व्ह करायचं आहे. यासाठी लक्षात घ्या आता काय करणार आपण, तर नेहमीप्रमाणे सगळ्यात आधी जे गिवन एक्झाम्पल आहे त्याला आपण वाय कन्सिडर करणार. वॉइस आवाज येतोय, शांतता ठेवा. ब्रॅकेट क्यू म्हणजे आपण या ठिकाणी u इंटू व्ही चा विचार करणार, राईट. याला सगळ्यात आधी आता आपण डिफरन्शिएट करून घेणार विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजेच डी बाय डी एक्स दोघं साईडला लावायचं आहे. एक मिनिट हा. खाली जा, खाली जे पडलेले ते नाव घेतो. नाही खाली जा तुम्ही सगळे. उठा रे, खाली जा, इथं गेम खेळायला नाही यायचंय. चला चला. तुमच्या घरी फोन करेल हा, 15 दिवसापासून क्लासला नाही तू. जा खाली जा. गेम न खेळा. ठीक आहे, लक्ष द्या इकडे, आता बोलू नका, शांतता ठेवा. मोबाईल वाले मागचे कोण आहेत ठेवा. प्रणित, लाडू बनवू का? गौरव उठ तिथून पुढे बीस. हा तूच आहे ना गौरव, पण दुसरा क्लास मध्ये. उठ लवकर, नाही तर घरी जा. ये लवकर इथं पुढे. स्वप्नील उठ लवकर, पुढे बैस, नाही तर घरी जा. आणि आजची 25 तारीख आहे ना? हा 25 आहे. ज्यांची फीस 0 असतील, नवीन असतील, जुने असतील, कोणी पण असू द्या, उद्यापासून प्लीज येऊ नका 0 फी वाले. ठीक आहे, मी नोटबुक घेऊन चेक करेल उद्या प्रत्येकाला किती फीस आहे, काय कळतंय काय सांगतोय. 0 वाले टाटा बाय बाय. आणि 2000 वाल्यांना पण मी 25 तारीखच दिलेली होती टाटा बाय बाय साठी. ज्याचे 2 आणि 3000 रुपये असतील ना त्यांनी पण उद्यापासून यायचं नाहीये. फीस असेल तर बसा. कळतंय काय सांगतोय. उद्यापासून मी बसू देणार नाही, परमनंट सुट्टी होईल, लक्षात घ्या. समोर लक्ष द्या. आता काय ना की या ठिकाणी आपल्याला आता ह्या ज्या 2 टर्म्स दिसतात यांच्यामध्ये प्रोडक्ट दिसतोय आणि याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मग हा डेरिव्हेटिव्ह आपण सॉल्व्ह करण्यासाठी काय करणार, तर u इंटू व्ही चा रूल यूज करणार. u इंटू व्ही चा रूल काय सांगतो आपल्याला, तर पहिला जो फंक्शन आहे त्याला ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. म्हणजे पहिला फिक्स दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा फिक्स पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, असं करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, मग आपण या ठिकाणी पहिलं फंक्शन कोणाला कन्सिडर करणार, u ला, आणि दुसरं फंक्शन v ला कन्सिडर करणार, राईट. मग या u ला आपण स्टार्ट कसं करणार, तर ऍज इट इज लिहून घेणार u ला 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ सेकंड फंक्शन ब्रॅकेट क्यूब प्लस आता सेकंड फंक्शन आपण ऍज इट इज लिहिणार इंटू डी बाय डी एक्स ऑफ फर्स्ट फंक्शन. काय आहे तो 1 प्लस याला सॉल्व्ह करायचं आहे. आता कसं करणार, तर 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज लिहिणार. याचा डेरिव्हेटिव्ह घेणार नाहीयेत आपण, हा ऍज इट इज लिहून घेतला. डेरिव्हेटिव्ह मात्र आपल्याला घ्यायचा आहे कोणाचा, याचा. आता याचा डेरिव्हेटिव्ह घेताना लक्षात घ्या, हे आपल्याला कंपोजिट फंक्शन दिसतंय. कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेता येतो. कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण कशा पद्धतीने घेतो,
माहिती तुम्हाला, ठीक आहे. त्यातला हा नक्की कोणत्या टाईपचा कंपोजिट फंक्शन आहे ते आधी ओळखावं लागेल, राईट. हा पूर्ण एक्स आहे असं समजा आणि हा एक्सचा क्यूब आहे. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 3x² येतो की नाही? मग याच फॉर्मॅट मध्ये आपल्याला याचा पण डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे. फक्त एवढं आहे की इथे जो एक्स क्यूब म्हणतोय ना आपण, तर तो इथे एक्स क्यूब नाहीये. एक्सच्या ऐवजी एवढं सगळं फंक्शन आहे 1 + cos² x. एक्सच्या ऐवजी म्हणजे मग डेरिव्हेटिव्ह मध्ये पण तो येणार, आपण इथं घेणार 1 + cos² x. कसा येईल पहा, लक्षात घ्या. 3 पुढे इंटू 1 + cos² x ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की f(x) चा फॉर्म्युला यूज केला आपण. n × f(x)⁻n - 1 इंटू d/dx ऑफ 1 + cos² x. याचा डेरिव्हेटिव्ह इथं घेणार. इथपर्यंत समजलं, ठीक आहे. प्लस आता हा ब्रॅकेट क्यूब आहे, 1 + cos² x ब्रॅकेट क्यूब. हा ऍज इट इज लिहिणार, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाहीये. डेरिव्हेटिव्ह आपण घेणार आहोत पण तो याचा. पुन्हा याच्यासारखाच याचा पण डेरिव्हेटिव्ह घेणार. स्क्वेअर आहे ना, x² चा डेरिव्हेटिव्ह कसा येतो त्या पद्धतीने घेणार. ट्वाइस x येतो म्हणजे 2 × x. x च्या ऐवजी हे जे आहे ना ते लिहिणार. हे झालं इथपर्यंत. याच्या पुढे आपल्याला जोडावं लागणार d/dx ऑफ 1 + sin² x. हा वरच्या स्क्वेअरचं काम झालंय. आता तो स्क्वेअर लिहिणार नाहीत, फक्त 1 + sin² x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे, ठीक आहे. आता इथून पुढे आपल्याला काय करायचंय, तर हा 3 ला आपण पुढे लिहून घेऊ. ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 + cos² x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 + cos² x. याचा जो डेरिव्हेटिव्ह तो घेणार कसा, तर याचा 1 चा सेपरेट काय होऊन जाईल 0 प्लस cos² x चा डेरिव्हेटिव्ह लास्ट लेक्चर मध्ये सांगितला होता. काय करणार, 2 × cos x आणि पुढे d/dx ऑफ cos x असं करणार. प्लस 1 + cos² x ब्रॅकेट क्यूब इंटू 2. या 2 ला वाटलं तर पुढे लिहून घ्या. हा 2 आपण इथे पुढे लिहिला. इंटू 1 + sin² x इंटू डेरिव्हेटिव्ह कसा येईल याचा, फर्स्ट टर्मचा 0 प्लस sin² x चा 2 × sin x इंटू sin x चा डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ sin x. असं करणार आपण. इथपर्यंत समजलं का? ठीक आहे. थोडं रायटिंग वर्क जास्त आहे पण मग तितकं पण काही एवढं कॉम्प्लिकेटेड नाही की समजलं नको पाहिजे असं काही आहे. सिंपल, ठीक आहे. हा पूर्ण पार्ट ऍज इट इज इथपर्यंत, ठीक आहे. याला काय करणार, 0 नाही लिहिला चालेल. 2 × cos x इंटू cos x चा डेरिव्हेटिव्ह काय तो मायनस ऑफ sin x प्लस 2 × 1 + cos² x ब्रॅकेट क्यूब इंटू 1 + sin² x इंटू आता हा 0 नाही लिहिला तरी चालणार, डायरेक्ट 2 sin x इंटू sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x असा करून घेतला आपण, ठीक आहे. यानंतर आता याला जर पाहिलं आपण तर हा इकडे दिसतोय एक पार्ट 1 + sin² x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू हा मायनसचा साइन पुढे घेऊन टाका, -2 × sin x ला पण पुढे लिहा इंटू हा cos x. म्हणजे याला आपण रिअरेंज करून असं लिहून घेतलं, ठीक आहे. प्लस 2 × 1 + cos² x 1 + sin² x इंटू इथे क्यूब आहे. आता लक्षात घ्या, याला पहा बरं व्यवस्थित. 2 × sin x इंटू cos x याला पाहून कोणत्या फॉर्म्युलाची आठवण येते का? येस, sin 2x डबल अँगलचा फॉर्म्युला आहे.
त्याच्यामुळे मग आपण याला काय लिहू शकतो डायरेक्ट साइन 2x. ठीक आहे, साइन 2x इक्वल टू काय होणार 2 sin x इंटू कॉस एक्स, म्हणून याला आपण असं लिहून घेतला. इथे पण हा पार्ट पहा, याला पण आपण काय लिहू शकतो साइन 2x. ठीक आहे, कुठली टर्म राहिली साइन स्क्वेअर एक्स. आता इथे हा 3 ऍज इट इज लिहिला, 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स इंटू याला डायरेक्ट काय लिहू शकतो आपण साइन 2x. हा मायनस आपण पुढे लिहून घेऊ, लिहून घेतला स्क्वेअर प्लस हा 2 इंटू ह्या पूर्ण टर्म्स ऍज इट इज. साइन 2x. आता इथे काय आहे ना की इथं मध्ये प्लस आहे पहा, प्लसच्या इकडे एक पूर्ण टर्म आहे, प्लसच्या तिकडे ही एक पूर्ण टर्म आहे. ठीक आहे, प्लसच्या इकडे जे जे आहे ना तर त्यांच्यामधून आणि प्लसच्या तिकडे जे जे आहे तर त्यांच्यामधून प्रत्येक टर्मला व्यवस्थित पहा, काही टर्म्स कॉमन आहेत दोघांमध्ये. प्लसच्या इकडे काही टर्म्स अशा आहेत ज्या तिकडे पण आहेत, प्लसच्या तिकडे पण पहा कोण कोण आहे. समजा 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स इथे पण आहे पहा, 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. फक्त एवढं आहे की इथं स्क्वेअर नाहीये वरती कॉमन, इथे स्क्वेअर आहे समजा, राईट. इथे वरती स्क्वेअर आहे, इथे वरती क्यूब आहे, पण 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स आहे की नाही. साइन 2x आहे, तिकडे पण साइन 2x आहे, इकडे 2 आहे, इकडे काही 2 नाहीये समजा. मग याच्यामधून आपल्याला ना कॉमन घ्यायचं आहे. प्लसच्या इकडच्या टर्म्स आणि प्लसच्या तिकडच्या टर्म्स मध्ये ज्या ज्या टर्म्स कॉमन आहेत ना त्यांना आपण कॉमन घेणार आहेत, दोघांमध्ये असणाऱ्या टर्म्स. ठीक आहे, मग ते कॉमन घेतलेल्या टर्म्स आपण आधी इथे लिहून घेणार. कशा लिहिणार आहेत मग तर पहा, लक्षात घ्या, इथे साइन 2x आहे, तो साइन 2x आपण कॉमन घेतला. अजून काय कॉमन घेणार आहेत आपण तर ही टर्म 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे इथे, पण इकडे काय आहे 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स आहे, फक्त स्क्वेअर नाहीये, म्हणजे सिंगल टर्म आहे ही. या 2 टर्म्स आहेत असं समजूया आपण, बरोबर. म्हणजे मग यांच्यातली एक टर्म आपण कॉमन काढली, इथली एक टर्म, राईट. म्हणजेच काय तर 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स एवढाच आपण इथे कॉमन घेतला, 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे, म्हणजे हा पूर्ण चालला जाईल इथून. ओके, पुढचा अजून आता हा पार्ट पहा, 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूब. इथं स्क्वेअर आहे, इथं क्यूब आहे, म्हणजे स्क्वेअर कॉमन नाही गेला आता, राईट. काय कॉमन काढणार आहेत आपण 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता इकडे राहतोय कोण हा -3 आणि इकडे राहतोय काय 2, काही कॉमन येणार नाही काहीच. ठीक आहे, मग आता आपण आहे ना हे जे जे कॉमन घ्यायचं ठरवलं ना तर ते बाहेर लिहून घेतलेत आणि इथे रिमेनिंग टर्म्स ब्रॅकेट मध्ये लिहिणार. मग पहा आता इथून रिमेनिंग टर्म्स लिहायला सुरुवात करणार. सगळ्यात आधी कोण लिहिणार बघा -3, त्याच्यानंतर मग याला पहा, ही टर्म आपण कॉमन घेतली का हो, हे पहा आहे, पण मग इथं स्क्वेअर आहे की नाही, एकच टर्म कॉमन घेतली आपण, म्हणजे ही एक टर्म राहणार इथे, काय राहणार 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. हा राहिला इथं, हा 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स हे पाहिजे. आता पुढची टर्म आहे साइन 2x, याला पण आपण कॉमन घेतलेली आहे, म्हणजे पाहिजे हा साइन 2x कॉमन घेतला गेला आहे. नंतर याचा विचार केला तर हा पण कॉमन घेतला गेला आहे, ही पण टर्म राहणार नाही इथं रिमेनिंग मध्ये, फक्त ही सिंगल टर्म राहणार आहे आणि हा -3 राहणार आहे. फर्स्ट पार्ट मधून आपण जे कॉमन घेतलेलं आहे ते लिहून घेतलं. आता सेकंड पार्टचा विचार करणार. ठीक आहे, प्लसच्या तिकडे प्लस. आता इकडनं आपण पहा कॉमन काय काय घेतलेलं काय काय राहू दिले ना ते आपण इथं जे जे राहू दिलंय ते इथे लिहून घेतलं आधी, म्हणजे 2 राहिलाय, कॉमन नाही घेतलाय आपण. ठीक आहे,
नंतर हा 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स क्यूब आहे इथे 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स चा स्क्वेअर घेतलाय आपण म्हणजे एक टर्म राहणार 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. त्यानंतर ही टर्म पहा 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स कॉमन घेतलाय म्हणजे ही पण नाही येणार आता इथे आणि साइन 2x त्याला पण आपण कॉमन घेऊन टाकलाय ऑलरेडी म्हणजे संपला पार्ट एवढा. आता यांना तर आपण पुढे जाऊन काही करणार नाहीये पण या टर्म्सला पहा यांना आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल. हा -3 मध्ये मल्टिप्लाय करून घ्या हा 2 पण मध्ये मल्टिप्लाय करू शकतो आपण. ठीक आहे मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार ही टर्म तर ऍज इट इज राहणार बाहेरची -3 साइन स्क्वेअर एक्स प्लस 2 प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स असं लिहून घेतला. -3 प्लस 2 -1 होणार काय झालं रीना टीना बोलता कशाला आहे उभं राहा मागे जाऊन. 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू आता ही टर्म -3 प्लस 2 म्हणजे काय होणार -1 हा -1 त्यानंतर -3 साइन स्क्वेअर एक्स प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स एवढं पण लावू दिलं आन्सर तरी चालेल. दिस इज आवर फायनल आन्सर. इथून पुढे अजून सिम्प्लिफाय करण्यासारखं काहीच नाहीये कुठली आयडेंटिटी आपण इथे यूज करू शकत नाहीये त्यामुळे इथेच याला आपण संपवू शकतो. ठीक आहे किंवा अजून एक विषय याच्यामध्ये असा आहे की आपण एक काम करू शकतो इथे की हा जो कॉस स्क्वेअर एक्स आहे ना त्या कॉस स्क्वेअरला किंवा मग या साइन स्क्वेअरला दोघांपैकी कोणाला तरी एकाला जसं की आता आपण समजा साइन स्क्वेअरचा विचार केला तर या साइन स्क्वेअर एक्स ला कॉस स्क्वेअर एक्स मध्ये कन्वर्ट करू शकतो बाय युजिंग फंडामेंटल आयडेंटिटी किंवा कॉस स्क्वेअर ला कन्वर्ट करू शकतो आपण इन टर्म्स ऑफ साइन स्क्वेअर बाय युजिंग फंडामेंटल आयडेंटिटी. दोघांपैकी कोणाला तरी एकाला कन्वर्ट करा म्हणजे साइन स्क्वेअरला कॉस स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करा किंवा कॉस स्क्वेअरला साइन स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करा दोघांपैकी एकालाच करायचं आहे. ठीक आहे समजा आपण तसं केलं हा -1 आहेच हा -3 साइन स्क्वेअर एक्स आहे प्लस हा 2 इंटू कॉस स्क्वेअरला आपण काय लिहू शकतो बाय युजिंग फंडामेंटल आयडेंटिटी 1 मायनस साइन स्क्वेअर असं लिहू शकतो. प्लस हा 2 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स -1 ऍज इट इज सॉरी -1 प्लस 2 करून घ्या काय होऊन जाणार +1 2 -1 1 आला -3 साइन स्क्वेअर एक्स -2 साइन स्क्वेअर एक्स -5 साइन स्क्वेअर एक्स असा होणार. बस इन टर्म्स ऑफ साइन स्क्वेअर आपण आणलंय आन्सर तर ते असं होणार. इन टर्म्स ऑफ कॉस स्क्वेअर आणायचं असेल तर काय करू शकतो आपण मग इथे जे कॉसला इन टर्म्स ऑफ साइन केलंय ना याच्याऐवजी साइनला इन टर्म्स ऑफ कॉस करून घेणार इथे त्या पद्धतीने पण गेलो तरी चालेल तेव्हा आन्सर आपल्याला इथे जे आहे ना ते थोडंसं वेगळं मिळेल. एक सांगतो लक्षात ठेवा आता डेरिव्हेटिव्ह मध्ये या पूर्ण चॅप्टर मध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला जे आन्सर्स पाहायला मिळतील ना तर ते एकाच एक्झाम्पलचे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आन्सर पाहायला मिळू शकतात. कळतंय काय सांगतोय मग सर नक्की कोणत्या फॉर्मॅटवाला आन्सर लिहायचं तर बऱ्याचदा असं होतं की वेगवेगळे आन्सर जे आहेत ना ते व्हॅलिड असतात पूर्ण मार्क्स मिळतात. कळतंय का काय सांगतोय मी जर कधी आपण यालाच इन टर्म्स ऑफ कॉस स्क्वेअर लिहायचं ठरवलं तर वेगळं येईल यालाच इन टर्म्स ऑफ साइन स्क्वेअर लिहायचं ठरवलं तर या असं दिसतंय आपल्याला पण दोघं तर व्हॅलिड प्रोसेस आहेत दोघं कॅल्क्युलेशन व्हॅलिड आहेत
त्यामुळे मग दोघं आन्सर व्हॅलिड असतील, इन टर्म्स ऑफ साइन वाला पण आणि इन टर्म्स ऑफ कॉस वाला पण आन्सर. ठीक आहे, म्हणून कन्फ्युज व्हायचं नाही की आपण वेगळं सॉल्व्ह केलंय आणि बुक मध्ये वेगळं आहे आणि मग तिकडे ऑनलाईन काहीतरी वेगळं आहे, 3 ठिकाणी वेगळं आहे, तिघं असं नको व्हायला. त्याच्यात तुम्ही कन्फ्युज नको व्हायला, त्यासाठी सांगतोय की सगळे आन्सर्स व्हॅलिड आहेत. फक्त एवढे की मध्ये आपल्या काही मिस्टेक्स नको झालेल्या असल्या पाहिजेत कॅल्क्युलेशन करताना. ठीक आहे, हे आपलं फायनल आन्सर आहे आता. ठीक आहे, याचा नोट्स मध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचंय, पण नोट्स मध्ये लिहिताना तुम्हाला बऱ्याच गोष्टी अजून क्लिअर होतील. सगळ्यात महत्वाचा पॉइंट की तुम्हाला आहे ना ब्रॅकेटचं इम्पॉर्टन्स समजलं पाहिजे. ब्रॅकेट इथे यूज करावे लागतात भरपूर सारे, त्यामुळे ब्रॅकेटचा रोल तुम्हाला व्यवस्थित क्लिअर असला पाहिजे. ब्रॅकेट व्यवस्थित समजलेले असतील, कुठं ब्रॅकेट टाकायचं आहे, कुठं ब्रॅकेट म्हणजे ओपन करायचं आहे, कुठं ब्रॅकेट क्लोज करायचं आहे ना, हे तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे, आणि त्याचं नॉलेज हळूहळू येईल. ज्यांचे बेसिक स्ट्रॉंग आहेत त्यांना काही प्रॉब्लेम नाही, ब्रॅकेट कुठं घ्यायचा आणि कुठं नाही घ्यायचा हे बरोबर समजतं. ठीक आहे, बट भरपूरसे स्टुडंट असे आहेत की ज्यांना ब्रॅकेटचा रोल अजूनपर्यंत समजत नाही, कुठं देऊन कुठं नाही द्यायचा. ब्रॅकेट असण्याने आणि ब्रॅकेट नसण्याने भरपूर फरक पडून जातो आन्सर मध्ये. ठीक आहे ना, म्हणून ब्रॅकेट कुठं असला पाहिजे आणि कुठं नसला पाहिजे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. ठीक आहे ना, लक्षात घ्या ही गोष्ट. याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही फोटो मधून लिहू शकता. आता नेक्स्ट आहे नंबर 6. नेक्स्ट आहे नंबर 6. रूट कॉस एक्स प्लस रूट कॉस रूट एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे. मग त्यासाठी सगळ्यात आधी आपण काय करणार, तर डिफरन्शिएशन अप्लाय केल्यानंतर दोघं साईडला डी बाय डी एक्स घेतला, अंडर रूट ऑफ कॉस एक्स प्लस अंडर रूट ऑफ कॉस ऑफ रूट एक्स असं दिसतंय. ठीक आहे, सगळ्यात आधी काय करणार आपण, तर याचा आणि याचा या दोघांच्या मध्ये प्लस दिसतोय ना, म्हणून मग ना u प्लस v नुसार म्हणजेच दोघांचा डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेट घेणार. ठीक आहे, तो असा डी बाय डी एक्स ऑफ रूट कॉस एक्स प्लस, बोलू नका आवाज येतोय खूप, थोडी अक्कल असेल तर शांत बसा, नसेल विकून आले असणार अक्कल तर मग घरी जा. ठीक आहे, बिनाकली लोकांना जागा नाही इथं, थोडस ठिकाणावर ठेवा. शिकवतोय, तुम्ही शिकायसाठी आलेले आहेत. आधीच समजत उमजत काही नाही, येत जात काही नाही, लक्ष पण देत नाही, आणि लक्ष न दिल्यामुळे बिलकुल समजत नाही अजून. ही सायकल आहे, ही सायकल चालूच राहणार. बरोबर आहे की नाही, ही सायकल तोडायची आहे ना, त्यामुळे मग कुठेतरी लक्ष देणं हे गरजेचं समजा, तरच समजेल, नाही तर समजणार नाही. ठीक आहे, आता याचा आणि याचा दोघांचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतला आपण. रूटचा डेरिव्हेटिव्ह आधी घ्यावा लागेल, कंपोजिट फंक्शन तयार झालंय रूट कॉस एक्स, बरोबर आहे की नाही. याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार आपण, 1/2 रूट कॉस एक्स इंटू, आता कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली आहे इथं काय येणार, मायनस साइन एक्स. हळूहळू तुम्हाला आहे ना बरोबर या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेता येतोय. काही ना काही प्रमाणामध्ये इम्प्रुव्हमेंट होते दररोज, थोडी थोडी होते की नाही. येस, हा पार्ट झाला. प्लस आता याचा डेरिव्हेटिव्ह, आधी कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेणार आपण, रूटचा, 1/2 रूट कॉस रूट एक्स, 1/2 रूट घेतला आपण इंटू डी बाय डी एक्स ऑफ रूट सोडला, आता काय राहणार, कॉस रूट एक्स इक्वल टू मायनस साइन वरती लिहून घेतला अपॉन 2 इंटू रूट कॉस एक्स प्लस, आता इकडे 1/2 रूट ऍज इट इज कॉसचा डेरिव्हेटिव्ह घेणार आपण आधी, कॉसचा काय तो मायनस साइन एक्स, बट इथे एक्स आहे का नाही, काय तो रूट एक्स. रूट एक्स असल्यामुळे पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल रूट एक्सचा. समजतं इथपर्यंत. पुढे मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स
प्लस हा मायनस साइन रूट एक्स वरती लिहून घेऊया अपॉन इंटू हा तर इथे लिहून घेतला, आता हा राहिलाय डेरिव्हेटिव्ह, इथे लिहिणार आपण काय लिहिणार तो रूट एक्स आणि √2 1/2 रूट एक्स घेतला असं. हा 2 आणि हा 2 मल्टिप्लाय होऊन जातील, इथे येणार 4 रूट एक्स पण पुढे लिहून घेऊ वाटलं तर, ठीक आहे. बाकी मग ऍज इट इज. वाटलं तर आपण ना 1/2 कॉमन घेऊ शकतो, इथून 1/2 इथून पण 1/2 आणि मायनसला पण कॉमन घेऊन टाका वाटलं तर, -1/2 कॉमन घेतला तर काय रिमेनिंग असेल साइन एक्स अपॉन रूट कॉस एक्स प्लस मायनस बाहेर गेलाय ना साइन रूट एक्स अपॉन इंटू रूट एक्स. हा 2 आपण बाहेर केलाय. हा रूट एक्स इथे पुढे लिहिला चालेल, नाही लिहिला तिकडेच राहू दिला तरी काही हरकत नाही, चालेल. समजताय काय सांगतोय, ठीक आहे. इथपर्यंत कोणाकोण समजलंय, म्हणजेच पूर्ण एक्झाम्पल समजलंय, ठीक आहे. गुड, व्हेरी गुड. नेक्स्ट आहे नंबर 7. डायरेक्ट सोल्युशन लिहूया आपण. काय पण इथं मावेल का ते. लॉग ऑफ sec 3x प्लस tan 3x. सगळ्यात आधी काय करणार आपण, त्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर dy by dx is equal to d by dx of log of sec 3x plus tan 3x. तुम्ही तिघ नवीन आलेल्या समोर पहा. हे घेतलं आपण असं. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. हे एक कंपोजिट फंक्शन आहे ज्याच्यामध्ये लॉगचा एक्स गायब झालाय, लॉगच्या एक्सच्या ऐवजी दुसरं काहीतरी दिसतंय. म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यावा लागेल, आधी लॉगरिथमिक फंक्शनचा, म्हणजे लॉगचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. लॉगचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा घेणार, लक्ष द्या इकडे, बोलू नका, एकदम शांतता. लॉगचा डेरिव्हेटिव्ह कसा येणार, 1 sec 3x प्लस tan 3x घेतला इंटू d by dx ऑफ sec 3x प्लस tan 3x इक्वल टू, याला ऍज इट इज लिहून घेतला इंटू sec 3x चा आणि tan 3x चा दोघांचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला सेपरेट घ्यावा लागेल. आधी sec 3x चा घेऊन टाकू. कसा येणार sec 3x चा, sec 3x इंटू tan 3x. sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x इंटू tan x येतो, बट इथं x नाहीये, x च्या ऐवजी 3x आहे ना, म्हणून मग पुढे d by dx ऑफ 3x. d by dx ऑफ 3x म्हणजे डेरिव्हेटिव्ह 3x चा काय येतो 3, डायरेक्टली लिहिला आपण. प्लस आता tan x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो sec स्क्वेअर x, बट इथे x नाहीये, काय येतो 3x आहे, म्हणून मग 3x चा डेरिव्हेटिव्ह पुढे जोडणार, काय येतो तो 3 इक्वल टू. हे पूर्ण व्यवस्थित पहा बरं. इथं tan 3x सॉरी इथं sec 3x आहे, इथे पण sec स्क्वेअर 3x आहे, म्हणजे एक sec 3x आपण कॉमन घेऊ शकतो. sec 3x जर कधी कॉमन घेतला तर तो कसा राहणार पहा, इकडे काय उरतोय मग tan 3x. हा 3 पण कॉमन जातोय पहा, 3 पण कॉमन घेऊन टाका, मग राहतोय काय tan 3x आणि प्लस sec 3x अपॉन डिनोमिनेटर मध्ये पण तेच आहे sec 3x प्लस tan 3x. ही कंप्लीट टर्म इथे आहे ऍज इट इज, आणि ही टर्म यांच्यासोबत मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे मग हा याच्यासोबत कॅन्सल होऊ शकतो, केला 3 इंटू sec 3x. दिस इज फायनल dy बाय dx. सिंपल होता एक्झाम्पल, केवढा हार्ड नव्हता.
1 प्लस साइन एक्स डिग्री अपॉन 1 मायनस साइन एक्स डिग्री. हे एक्झाम्पल पहा व्यवस्थित. हे ना आतापर्यंतचे जेवढे एक्झाम्पल्स होते ना ज्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स होते तर त्यांच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. वेगळं काय आहे? कारण की इथे जो अँगल दिलाय ना आपल्याला तर तो अँगल डिग्री मध्ये दिलेला आहे. आतापर्यंत इथे हे जे पण असे अँगल्स होते ना ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे तर तिथं असं डिग्री वगैरे दिलेलं नव्हतं. म्हणजेच ते रेडियन मध्ये होते. कसे होते ते? रेडियन मध्ये होते. म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलेत ना स्टँडर्ड फंक्शन्स ट्रिग्नोमेट्री वाले साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स यांचे डेरिव्हेटिव्ह पाहिले पहा आपण सगळ्या फंक्शन्सचे. याचा साइनचा काय येतो? कॉस एक्स असं म्हणतोय आपण, राईट. पण हा जो अँगल होता ना तर हा अँगल डिग्री मध्ये नाहीये, अँगल रेडियन मध्ये आहे. रेडियन मध्ये कन्सिडर करून यांचे डेरिव्हेटिव्ह इथे असे आलेले आहेत असं समजा. कळतंय काय सांगतोय मी? म्हणजे अँगल जो डिग्री मध्ये नाहीये ना इथे तर तो इथे डिग्री मध्ये दिलेला आहे ऍक्च्युली. म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेताना आपल्याला आहे ना याचा विचार करावा लागणार आहे. तो कसा करायचा आहे ते आपण पाहूया सॉल्व्ह करताना. सगळ्यात आधी तर आपण हे करणार डिफरन्शिएट केल्यानंतर. तर सर याला आपण ना u अपॉन v फॉर्म मध्ये पाहतोय असा विचार करून घेणार आणि माहिती की u अपॉन v आहे, तो आहे की नाही? यस. मग u अपॉन v नुसार सॉल्व्ह करणार. कसं करणार आपण त्याला? सगळ्यात आधी 1 मायनस साइन एक्स डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर. हा v त्याचा स्क्वेअर डिनोमिनेटरला या v पासून इथे स्टार्ट करणार आपण. 1 मायनस साइन एक्स डिग्री इंटू डी बाय डी एक्स ऑफ u मायनस हा ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v असं केलं आपण. ठीक आहे. इक्वल टू डिनोमिनेटर ऍज इट इज आपण ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह याचा. 1 चा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेणार आपण. 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 0. तो नाही पण लिहिला तरी चालेल. आता साइन एक्स डिग्री आहे. काय तो? साइन एक्स डिग्री. हा जो एक्स आहे ना तो डिग्री मध्ये दिलेला आहे. म्हणजे तो एक्स नाही असं समजूया आपण. त्याला आपण ना रेडियन मध्ये कन्वर्ट करून घ्या. डिग्री टू रेडियन माहिती कन्वर्जन कसं केलं? आता कुठला पण अँगल असू द्या जो आता समजा असा काहीतरी आहे एक्स डिग्री, याला जर रेडियन मध्ये लिहायचं असेल तर त्यासाठी आपल्याला त्या एक्स ला इंटू करावा लागतो पाय अपॉन 180. म्हणजे आपण असं म्हणूया की एक्स डिग्रीला आपण पाय एक्स अपॉन 180 रेडियन असं लिहू शकतो. समजतंय काय सांगतोय मी? ठीक आहे. रेडियन मध्ये कन्वर्ट केला याला. मग आता आपण या ठिकाणी हा जो साइन एक्स डिग्री होता ना तर तो डेरिव्हेटिव्ह घेण्याच्या आधी एक काम करूया. 1 पण असाच राहू द्या. डेरिव्हेटिव्ह काही घेत नाही आपण. डी बाय डी एक्स ऍज इट इज लिहून घेतला. तिथे आपण 1 प्लस साइन एक्स डिग्री ना त्या एक्स डिग्रीला आपण रेडियन मध्ये लिहून घेणार. कसा? पाय एक्स अपॉन 180 रेडियन मध्ये लिहिलाय त्याला आपण. डिग्री मध्ये दिसला की त्याला आपण रेडियन मध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आहे आणि मग डेरिव्हेटिव्ह घेणार आहेत आपण. तो कसा घेणार डेरिव्हेटिव्ह ते पुढे पाहू आपण. पण आधी हे कन्वर्जन करायचं हे समजून घ्या. ठीक आहे. मायनस 1 प्लस साइन एक्स डिग्री. सर इथे पण कन्वर्ट करून घ्या ना. पण इथे आपण कन्वर्ट करत नाहीये. का कन्वर्ट करत नाहीये? कारण की इथे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाही ना आपल्याला, म्हणून त्याला तसाच राहू दिला. जिथे डेरिव्हेटिव्ह घेण्याची गरज पडते ना तिथे आपण त्याला कन्वर्ट करणार आहे. ठीक आहे ना. जसं इथे करून घेतला, इथे कन्वर्ट नाही केला आपण, याला ऍज इट इज राहू दिला होता इथे. ठीक आहे ना. तसं इथे पण आपल्याला कन्वर्ट करावा लागेल. इंटू डी बाय डी एक्स ऑफ 1 मायनस साइन एक्स डिग्री ना त्याला काय लिहिणार आपण मग? पाय एक्स अपॉन 180. ही स्टेप समजली प्रत्येकाला? कोणाला काही डाऊट आहे का इथे? व्हेरी गुड. नो डाऊट. पुढे जाऊया. वन मायनस साइन एक्स डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर. हा इकडे आला 1 मायनस साइन एक्स डिग्री
इंटू डेरिव्हेटिव्ह आता घेऊ शकतो आपण. 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 0 प्लस साईनचा आधी डेरिव्हेटिव्ह घेणार आपण. हे कंपोजिट फंक्शन तयार झालं पहा. साइन पाय एक्स अपॉन 180 येतो. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला समजा. तर कसा घेतला जाणार कंपोजिट फंक्शन म्हणून पहा त्याला. ठीक आहे. या पायला घाबरू नका. हा एक कॉन्स्टंट आहे पाय आणि 180 पण. ठीक आहे. हा एक्स व्हेरिएबल आहे आपला. मग आधी आपण साईनचा डेरिव्हेटिव्ह घेणार. कसा घेणार कॉस पाय एक्स अपॉन 180 इंटू आता आपण डी बाय डी एक्स ऑफ जोडणार पाय एक्स अपॉन 180 म्हणजेच मग कॉस पाय एक्स अपॉन 180 इंटू याचा डेरिव्हेटिव्ह आता कसा घेणार. तर या व्हेरिएबल सोबत हे कॉन्स्टंट आहेत पाय आणि 180 दोघं त्यांना बाहेर घेणार. पाय अपॉन 180 बाहेर आला. ओनली डी बाय डी एक्स ऑफ एक्स आणि एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 येतो. म्हणजे मग आपण तो 1 इथे घेतला आणि तो 1 नाही बनलं तरी चालणार आहे प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये म्हणून. ठीक आहे. बस हा डेरिव्हेटिव्ह आला कोणाचा साइन पाय एक्स अपॉन 180 चा. कोणाकोणाला समजलं एवढं क्लिअर झालं. ठीक आहे. हे पहा लक्षात घ्या. इथे एक गोष्ट थोडीशी शॉर्टकट सांगतो. तुम्ही पहा 3x चा डेरिव्हेटिव्ह काय लिहितात बरं 3 लिहितात की नाही पटकन. 4x चा डेरिव्हेटिव्ह काय लिहितात 4 लिहितात. म्हणजे काय करतो आपण की हा कॉन्स्टंट कोणी पण असू द्या सर त्याच्यासोबत जर कधी x राहिला ना तर याचा डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्ट हा कॉन्स्टंट लिहितो जो असेल तो कॉन्स्टंट. मग याच्यावरून आपण असं पण लिहू शकतो पहा साइन ए साइन ए आणि इंटू हा एक्स आहे समजा. मग याचा आन्सर याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार बरं ओनली साइन ए. याच्यासारखाच 3 कॉन्स्टंट आहे तर तो 3 येतोय सोबत एक्स असल्यामुळे. तसा हा कॉन्स्टंट आहे सोबत एक्स आहे म्हणून मग इथे काय येणार याचा आन्सर डेरिव्हेटिव्ह साइन आहे. तसाच मग आता जर कधी पाय एक्स असेल फक्त पाय एक्स याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यायचा आहे. मग काय येणार ओनली पाय. तो कसा काय येणार पाय डेरिव्हेटिव्हच्या बाहेर एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे पाय ऍज इट इज इंटू 1 तो नाही बनला तरी चालणार फक्त पाय डेरिव्हेटिव्ह आला त्याचा. कळतंय का काय सांगतोय. मग जर कधी इथं पाय अपॉन 180 पण असला मग डेरिव्हेटिव्ह मध्ये पण काय येणार पाय अपॉन 180. ठीक आहे. लक्षात घ्या ही गोष्ट. ओके. आता या ठिकाणी पहा मग आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहेत. 1 चा डेरिव्हेटिव्ह घेतला 0 साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येणार कॉस पाय एक्स अपॉन 180 इंटू डी बाय डी एक्स ऑफ पाय एक्स अपॉन 180. पण हा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहूया आपण आता. ठीक आहे. कसा येणार येस पाय बाय 180 डायरेक्ट इथे लिहून घ्या पाय अपॉन 180 घेतला मायनस 1 प्लस साइन एक्स डिग्री इंटू 1 चा डेरिव्हेटिव्ह येणार 0 मायनस साइनचा डेरिव्हेटिव्ह घेणार काय कॉस पाय एक्स अपॉन 180 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय एक्स अपॉन 180 काय येणार तो पाय अपॉन 180. डिनोमिनेटर जो आहे तो ऍज इट इज. ठीक आहे. हा 1 मायनस साइन एक्स डिग्री त्याला इंटू मध्ये काय आहे हा कॉस पाय एक्स डिग्री अपॉन सॉरी डिग्री नाही हा रेडियन मध्ये अँगल हा रेडियन मध्ये की नाही येस. आपण एक काम करूया ह्या अँगलला डेरिव्हेटिव्ह घेतला गेला की नाही आता मग ह्या अँगलला ना आपण ना डिग्री मध्ये लिहून टाका. डिग्री मध्ये काय येईल मग तो म्हणजे एवढा मोठा न लिहिता आपण याला डायरेक्ट काय लिहू शकतो आता ओनली एक्स डिग्री कॉस एक्स डिग्री. तो कळतंय काय सांगतोय. हे कोणाकोणाला समजलं काय केलंय क्लिअर झालंय व्हेरी गुड. आणि हा इंटू मध्ये पाय अपॉन 180 ऍज इट इज इंटू पाय अपॉन 180 मायनस इकडे पुन्हा 1 प्लस साइन एक्स डिग्री इंटू याचा मायनस इथे घेतला कॉस याला पुन्हा डिग्री मध्ये लिहून घ्या एक्स डिग्री इंटू 180 पाय अपॉन 180. हा न्यूमरेटरचा पार्ट झाला एवढा. एक काम करूया हे जे मायनसचं आहे ना याला आपण पुढे घेऊन या इथं
प्लस होऊन जाणार, म्हणजे हा ब्रॅकेट टाकायचं काम काही राहणार नाही. इंटू हे इंटू पुढे ते. समजलं काय केलंय आपण? डिनोमिनेटरला 1 मायनस साइन एक्स डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर. आता न्यूमरेटर मध्ये दोन पार्ट आहेत पुन्हा, प्लसच्या इकडचा एक पार्ट आणि प्लसच्या तिकडचा दुसरा पार्ट. प्लसच्या इकडे काय आहे आणि प्लसच्या तिकडे काय आहे ना ते पहा. सगळे प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये तिकडचे पण आणि इकडचे पण. मग कॉमन कोण कोण निघू शकतो यांच्यामधून तो विचारात घ्या. काय काय कॉमन येईल पहा आता. पाय बाय 180 इकडे पण आहे तिकडे पण आहे, राईट. त्यानंतर कॉस एक्स डिग्री कॉमन जातोय. मग राहतंय काय फक्त 1 मायनस साइन एक्स आणि हा 1 प्लस साइन एक्स. सर साइन एक्स कॉमन घेऊन टाका ना, नाही जाणार तो, ठीक आहे ना, ऍडिशनच्या फॉर्म मध्ये येतो म्हणून जाईल कॉमन, तर एक कम्प्लीट टर्मच जायला पाहिजे. पण मग ही कम्प्लीट टर्म इथं रिपीट नाही होते ना, म्हणून मग हे कॉमन जाणार नाहीये. कॉमन कोण कोण जाणार आहे मग? पाय अपॉन 180 आणि इंटू हा कॉस एक्स डिग्री. पाय अपॉन 180 ला पुढे लिहून घेऊ आपण मग. इंटू त्याच्यासोबत कोण घेतलाय आपण? कॉस एक्स डिग्री घेतले कॉमन. काय राहतोय? 1 मायनस साइन एक्स डिग्री त्याच्यासोबत प्लस 1 प्लस साइन एक्स डिग्री. प्लस असल्यामुळे मग ब्रॅकेट नाही पण घेतला तरी चालेल. अपॉन काय केलंय मी पुन्हा एकदा सांगतोय हा, जे कॉमन घेतलेत ना ते बाहेर लिहिलेत. उरलेलं काय आहे? 1 मायनस साइन एक्स प्लस 1 प्लस साइन एक्स. हे तो कॉमन गेलाय, 1 प्लस साइन एक्स आणि 1 मायनस साइन एक्स. अपॉन मध्ये काय आहे? 1 मायनस साइन एक्स डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर. इकडे पहा, हे आणि हे कॅन्सल. 1 प्लस 1 2, त्या 2 ला आपण इथे पहा, हा जो पाय अपॉन 180 ना यातला 180 ला आपण इथं खाली शिफ्ट करू शकतो. डिनोमिनेटर आहे ना तो इंटू कॉस एक्स डिग्री. इथे परत इंटू काय आहे? हा 2 अपॉन हा डिनोमिनेटर ऍज इट इज ब्रॅकेट स्क्वेअर. 180 आणि हा 2 सिम्प्लिफाय होतील. 2 1 आर 2, 2 90 आर 180. बरोबर आहे की नाही? येस. फक्त एवढंच राहणार आता आन्सर. पाय इंटू कॉस एक्स डिग्री अपॉन 90 इंटू 1 मायनस साइन एक्स डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज फायनल dy बाय dx. लक्ष द्या इकडे. आता हे एक्झाम्पल आहे पुन्हा. आता ह्या एक्झाम्पल मध्ये काय करायचंय आपल्याला? तर कॉट ऑफ लॉग एक्स अपॉन 2 ह्या पार्टला आणि मायनस नंतरचा हा सेकंड पार्ट, या दोघांना सेपरेटली डिफरन्शिएट करावं लागेल रूल नुसार, ठीक आहे. मग आपण काय करणार इथे? सगळ्यात आधी तर डिफरन्शिएट असं म्हणून घेतला, दोघं साईडला डी बाय डी एक्स लावून घेतला. असं केला. आता इथे आपल्याला याचा आणि याचा दोघांचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्यायचा आहे, म्हणजे असा. हे केल्यानंतर आता कॉटचा एक्सच्या ऐवजी लॉग एक्स अपॉन 2 दिसतोय, म्हणजे हे कंपोजिट फंक्शन आलं आणि कॉट ऑफ एफ ऑफ एक्सच्या फॉर्म मध्ये हा आला. कॉट ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण शिकलोय किंवा कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण शिकलोय. मग पुढे आता आपण काय करणार? तर कॉटचा डेरिव्हेटिव्ह घेणार. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो बरं? मायनस ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स येतो की नाही? येस. मग कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेणार आपण आधी. कॉट ऑफ लॉग एक्स अपॉन 2, त्यासाठी कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. बट इथं एक्स आहे का? नाही. काय येतो? पण मग लॉग एक्स अपॉन 2 असल्यामुळे याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला पुढे जोडावा लागेल. काय घेणार? डी बाय अपॉन 2 मायनस, आता याचा लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेणार ना आधी आपण, 1 अपॉन कॉट एक्स अपॉन 2
लॉगचा डेरिव्हेटिव्ह अशा पद्धतीने कंपोजिट फंक्शन मध्ये कसा आहे तो माहिती आहे आपल्याला, ठीक आहे ना. इंटू डी बाय डी एक्स ऑफ अपॉन 2 मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ लॉग एक्स अपॉन 2 इंटू, आता याचा डेरिव्हेटिव्ह घेणार कसा सर, हा डिनोमिनेटरला कॉन्स्टंट आहे, याला आपण बाहेर घेणार. कॉन्स्टंटला बाहेर घेतला, फक्त लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आणि लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहा, काय येणार 1 अपॉन एक्स मायनस या 2 ला वरती लिहा 2 अपॉन कॉट एक्स इंटू कॉन्स्टंटला बाहेर काढा डी बाय डी एक्स ऑफ कॉट एक्स. मग कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो मायनस कोसेक स्क्वेअर एक्स ऍज इट इज लिहून घेतला आपण, ठीक आहे. आता हा 2 आणि एक्स या दोघांना आपण पुढे लिहू शकतो, येस लिहू शकतो, समजा लिहून घेतला मायनस कोसेक स्क्वेअर मायनस 1 अपॉन 2x मायनस पण लिहून घेतला, ट्वाइस एक्स इथे खाली घेतला, त्याच्यानंतर आहे कोसेक स्क्वेअर लॉग एक्स अपॉन 2, हा मायनस आणि हा मायनस दोघे मिळून प्लस, हा 2 आणि हा 2 कॅन्सल, न्यूमरेटरला कोसेक स्क्वेअर एक्स अपॉन काय कॉट एक्स. एक काम करूया आपण, या 1 अपॉन कॉट एक्स झाला ना, हा 1 अपॉन कॉट एक्स ला ना टॅन एक्स लिहून घ्या, लिहिला टॅन एक्स इंटू त्याच्यासोबत आहे कोसेक स्क्वेअर एक्स मायनस आपण पुढे घेऊन गेलोय म्हणून मग हा प्लस झालेला आहे, ठीक आहे. मग हा टॅन एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स आहे, इकडचा हा पार्ट याचा काही करू शकत नाही. आता आपण टॅनला जस्ट इमॅजिन आपण साइन एक्स अपॉन कॉस एक्स लिहू शकतो, टॅन एक्स ला साइन वरती खाली काय कॉस, कोसेक स्क्वेअर ला 1 अपॉन साइन स्क्वेअर म्हणजे साइन खाली येणार आहे, याच्यामध्ये साइन कुठं राहणार आहे वरती, त्या साइन सोबत हा साइन कॅन्सल होईल, म्हणजे मग आपण ते करू शकतो. आता ते करायचंय, कळतंय काय सांगतोय, याला ऍज इट इज लिहून घेणार प्लस याला साइन एक्स अपॉन कॉस एक्स इंटू कोसेक स्क्वेअर ला 1 अपॉन साइन एक्स, एक साइन एक्स सोबत कॅन्सल, ठीक आहे. आता एक वेगळी ऍडजस्टमेंट करू आपण, इथे पहा साइन एक्स इंटू कॉस एक्स राहणार की नाही, याला पाहून लगेच तुम्हाला आठवण यायला पाहिजे, कोणाची साइन एक्स इंटू कॉस एक्स दिसला की आठवण यायला पाहिजे तुम्हाला, कोणाची पप्पांची नाही, साइन 2x च्या फॉर्म्युलाची, डबल अँगलचा फॉर्म्युला, डबल अँगल मध्ये पहिलाच फॉर्म्युला शिकलोय की नाही आपण, काय शिकलोय आपण साइन 2 थिटा इक्वल टू 2 इंटू साइन थिटा इंटू कॉस थिटा. पण मग सर इथं 2 नाही ना, 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स पाहिजे, साइन एक्स इंटू कॉस एक्स आहे पण 2 नाहीये, तो आपण ऍडजस्ट करून घ्यायचा आहे, तो ऍडजस्ट करू शकतो आपण. कसा करणार, मल्टिप्लाय अँड डिवाइड 2 करून घेणार, म्हणजे वरती पण 2 खाली पण 2, ठीक आहे. कसं, आता मी जे सांगतोय तसं, वरती 2 आणि खाली पण 2, साइन एक्स ला पुढे लिहिला इंटू त्याच्यासोबत कॉस एक्स, या डिनोमिनेटर वाल्याला आपण काय लिहू शकतो आता साइन 2x, ठीक आहे, ही टर्म ऍज इट इज. प्लस 2 अपॉन साइन 2x, ठीक आहे. अपॉनचा साइन 2x आहे ना, म्हणजे त्याला आपण असं इमॅजिन करा 2 इंटू 1 अपॉन साइन 2x येतो, हा म्हणजे असा आहे असं समजा, ठीक आहे. याला काय लिहू शकतो मग आपण, रेसिप्रोकलचे फॉर्म्युले शिकलोय ना आपण, कोसेक 2x लिहू शकतो त्याला, 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक होतो पा. हे बघा ट्रिग्नोमेट्रीची जेवढे तुम्ही फॉर्म्युले व्यवस्थित लर्न केलेले असतील ना, तेवढा इथं तुमचा माइंड थोडासा फ्री होत जाईल आणि तुम्हाला आनंद पण होईल. हे पण सांगतो, जेव्हा जेव्हा समजता ना खुशी होते खरंच, बरोबर आहे की नाही. लक्ष द्या फक्त आणि फॉर्म्युले वेळेवरती जसे सांगितले त्या पद्धतीने लर्न करा, म्हणजे पाय काय राहणार, 2 पुढेच राहून जाणार आणि 1 अपॉन साइन 2x ला काय म्हणणार आपण कोसेक 2x.
झालं फायनल आन्सर. सर मग कोसेकला कॉमन घेऊन टाकू आपण इथून, नाही घेणार. या कोसेकचा अँगल वेगळा आहे, या कोसेकचा अँगल वेगळा आहे, म्हणून मग एक कोसेक कॉमन घेऊन टाकू, असं होणार नाही. दोघांचे अँगल पण सेम असले पाहिजे, तेव्हाच आपल्याला तो कॉमन घेता येईल. ठीक आहे, आता सध्या कॉमन घेता येणार नाहीये. सर 2 कॉमन घेऊन टाकू ना मग. हा काय, हा 2 आणि हा 2, हा 2 वरती आहे, हा 2 खाली आहे. कॉमन घेता येणार नाही. दोघं न्यूमरेटरला पाहिजे होते ते, किंवा मग दोघं डिनोमिनेटरला तरी पाहिजे होते, तेव्हाच ते कॉमन घेता येतात, वरून दोघं किंवा खालून दोघं. ठीक आहे, लक्षात ठेवा या गोष्टी. ओके, अपॉन बोलू नका, घरी जाणार आहे, उद्या नोटबुक चेक करेल मी. हा, लक्ष द्या. आता या ठिकाणी काय करायचंय आपल्याला, ई रेस टू टॉइस एक्स आहे, बोलू नका. याच्या सोबत मायनस ई रेस टू मायनस टॉइस एक्स आहे, असं येते. पा आपण एवढं सगळं काहीच करणार नाही. समोर पहा, या ठिकाणी हे जे एक्झाम्पल दिसतंय ना, तर या एक्झाम्पलला आपण नेहमीप्रमाणे डायरेक्ट डिफरन्शिएट करणार नाहीयेत. याला डायरेक्ट डिफरन्शिएट करण्याच्या आधी आपण याला सिम्प्लिफाय करून घेणार आहे. याला सिम्प्लिफाय कसं करायचंय ना, ते लक्षात घ्या कसं करायचंय. ई रेस टू 2x ऍज इट इज मायनस हा जो ई रेस टू मायनस टॉइस एक्स आहे ना, तर याला आपण 1 अपॉन ई रेस टू प्लस वाला टॉइस एक्स. पहा, इंडेक्सचं साइन चेंज होतं जर कधी न्यूमरेटर मधून डिनोमिनेटरला शिफ्ट केला किंवा डिनोमिनेटर मधून न्यूमरेटरला शिफ्ट केला, तेव्हा आपण होता. बरोबर आहे की नाही. याला आपण असं करून घेतलं. हे कोणाकोणा समजलंय का करतोय आपण, त्याचं रिझन पुढे समजेल, पण मग काय करतोय ना तेवढं समजून घ्या फक्त. काय केलंय आपण, त्याला न्यूमरेटर मधून डिनोमिनेटरला घेऊन आलो. ठीक आहे ना, तसंच इथे पण करणार आहेत आपण. ई रेस टू 2x प्लस याला आपण काय करणार, 1 अपॉन ई रेस टू 2x असा करून घेतला. ठीक आहे, आता ही टर्म आणि ही टर्म दोघं टर्म्स पहा व्यवस्थित, फ्रॅक्शन सारखं आपल्याला दिसतंय. काय करतो आपण अशा केसमध्ये, हा इथे मल्टिप्लाय करतो पहा, आणि तेव्हा तो बेस सेम होतो. राईट, मग याला आपण इथे मल्टिप्लाय करणार. हा इथं मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार, ई रेस टू ट्वाइस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. सेम टर्मचा प्रोडक्ट घेतल्यावरती स्क्वेअर होतो की नाही, मायनस हा 1, आणि आता कॉमन येणार. कॉमन कोण, ई रेस टू 2x. बस हीच स्टेप आता खाली पण करायची. काय करणार, याला इथं मल्टिप्लाय करणार, प्लस 1 अपॉन हा कॉमन ई रेस टू ट्वाइस एक्स. हा न्यूमरेटर ऍज इट इज घेऊन याचा आपण रेसिप्रोकल करतो पहा. बरोबर, म्हणजे हा ई रेस टू 2x कुठे येऊन जाईल, तर वरती. कसं पहा, लक्षात घ्या, लिहूनच दाखवतो. याला पहा तुम्ही काय लिहू शकता, ई रेस टू हा 2x आणि हा 2 यांच्यामध्ये प्रोडक्ट होईल, काय होऊन जाणार तो 4x, म्हणजे ई रेस टू 4x मायनस 1 अपॉन ई रेस टू ट्वाइस एक्स इंटू याचा रेसिप्रोकल म्हणजे ई रेस टू 2x वरती अपॉन याचा इथे खाली ई रेस टू 4x प्लस 1. दोघांचा ई रेस टू 2x कॅन्सल झालेला आहे. ई रेस टू 4x मायनस 1 अपॉन ई रेस टू 4x प्लस 1. हे असे आलेत. आता यांना आपण डिफरन्शिएट करणार आहे. डायरेक्ट इथं डिफरन्शिएशन नाही केलं आपण. ठीक आहे, आपण काय करतोय आता, याला डिफरन्शिएट करतोय. याला डिफरन्शिएट करताना काय काय करावं लागेल पहा, लक्ष द्या. देअरफॉर किंवा डायरेक्ट इथंच लिहू आपण, हे पहा, डिफरन्शिएट अबव फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, डी बाय डी एक्स ऑफ हे आणि हे. असे आहेत ते दोघं. ठीक आहे, लिहून घेत. आता याला पाहून आपल्याला लगेच आठवण यायला पाहिजे. कोणाची, सर यू अपॉन व्ही. कोणाची आठवण यायला पाहिजे, यू अपॉन व्ही. ठीक आहे, घुमू नका, इथे लक्ष द्या. यू अपॉन व्ही नुसार काय करतो आपण, मग आधी लाईन मारून घेतो.
e⁴x प्लस 1 त्याचा स्क्वेअर म्हणजे v चा स्क्वेअर. ठीक आहे. आणि आता इथे वरती स्टार्ट करणार पुन्हा ह्याच्यापासूनच e⁴x प्लस 1 एका ब्रॅकेट मध्ये इंटू d/dx ऑफ u वरच्याचा आता आहे ना, ही खालची टर्म होती हिला लिहिला, आता d/dx ऑफ वरची टर्म प्लस करून हाच इथे इंटू d/dx ऑफ e⁴x प्लस 1. ही अरेंजमेंट जी आहे ना, तर ही अरेंजमेंट शिकण्यासाठी मी काहीतरी तिसरं लेक्चर घेतलं होतं, दुसरं का तिसरं लेक्चर होतं, त्याच्यामध्ये तुम्हाला u/v ची अरेंजमेंट करायला शिकवलं होतं. भरपूर एक्झाम्पल पण घेतले होते आपण तिथे, बरोबर आहे की नाही. त्यामुळे इथे मला ह्या अरेंजमेंट वरती जास्त बोलण्याची गरज नको पडली पाहिजे, किंवा ज्याला समजत नाही अरेंजमेंट त्यांनी ते व्हिडिओ पहा मागचे वाटलं तर. ठीक आहे, ते शिका आणि मग समजेल. इथे मध्ये मायनस येणार, बरोबर, चुकून प्लस लिहिला गेला होता, मायनस येईल तो. ओके, आता पुढे याला आता सिम्प्लिफाय करत जायचंय, सॉल्व्ह करत जायचंय. ठीक आहे ना. e⁴x प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस वन. आता इथे पहा, याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट, याचा पण डेरिव्हेटिव्ह सेपरेट, बरोबर आहे की नाही. याचा डेरिव्हेटिव्ह e⁴x चा कसा येणार, e⁴x इंटू d/dx ऑफ 4x. इथपर्यंत समजलं? इथपर्यंत काही डाऊट आहे का? इथे मायनस काय होऊन जाणार, 0. तो 0 नाही पण लिहिला तरी चालेल, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. ठीक आहे, संपला. मायनस e⁴x मायनस 1 ऍज इट इज इंटू याचा डेरिव्हेटिव्ह बोला e⁴x इंटू d/dx ऑफ 4x प्लस हा 0 काही लिहायचा नाही, अपॉन e⁴x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता इकडे याचा डेरिव्हेटिव्ह येणार 4. हा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण 4 मायनस हा ऍज इट इज इंटू e⁴x इंटू आपण 4 अपॉन ब्रॅकेट स्क्वेअर. न्यूमरेटर मधून पहा काय जे कॉमन घेता येईल ना ते कॉमन घ्या. न्यूमरेटर मधून काय काय कॉमन येऊ शकतो पहा, 4 आला, अजून e⁴x हा पण कॉमन आला, अजून बस एवढंच नाही केलं. काय काय आला, 4 आणि e⁴x. रिमेनिंग टर्म्स लिहिणार आता आपण. हे तर दोघं गेले, काय राहणार, मायनस एवढं राहिलं, हे दोघं तर कॉमन गेले, अपॉन ब्रॅकेट स्क्वेअर. e⁴x प्लस 1 याचा ब्रॅकेट रिमूव्ह करून टाका ऍज इट इज. ठीक आहे. हा ब्रॅकेट रिमूव्ह करण्यासाठी बाहेर मायनस असल्यामुळे मधल्यांचं दोघांचं साइन चेंज करावं लागेल. मायनस e⁴x प्लस 1 असा झाला, अपॉन ब्रॅकेट स्क्वेअर. हे पहा e⁴x कॅन्सल होतोय, काय राहतोय, ओनली 2. 1 प्लस 1 इज 2. हा 2 इंटू हा 4 8 होऊन जाणार, 8 इंटू e⁴x अपॉन ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज फायनल dy/dx. भरपूर सारे एक्झाम्पल्स असे आहेत ना याच्यामध्ये, जे सिंपल पण आहेत आणि भरपूर सारे असे आहेत ना जे थोडेसे त्रास देणारे पण आहेत, बरोबर आहे की नाही. जे त्रास देणारे एक्झाम्पल आहेत ना त्यांना 4-5 वेळेस सॉल्व्ह करा, जे सिंपल आहेत त्यांना 2-3 वेळेस सॉल्व्ह करा. मॅनेज करता येईल तुम्हाला, कळतंय काय सांगतोय मी. ठीक आहे. प्रत्येक एक्झाम्पल काय 5-5 वेळेस सॉल्व्ह करण्याची गरज पडणार नाहीये. इतकं काय प्रत्येक एक्झाम्पल इतकं पण कॉम्प्लिकेटेड नाहीये सगळेच, बरोबर आहे की नाही. ठराविक एक्झाम्पल आहेत, मग त्या ठराविकलाच थोडा जास्त टाइम द्या. कळतंय काय सांगतोय मी. पण मग हे सिंपल एक्झाम्पल कडे दुर्लक्ष पण करू नका, यांना पण 1-1, 2-2 वेळेस सॉल्व्ह करा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल आणि या गोष्टी लॉंग टर्म लक्षात राहतील. एक्झाम तुम्हाला
अजून 4-6 महिन्यांनी द्यायची, 8 महिन्यांनी द्यायची. तोपर्यंत तुम्हाला ते लक्षात राहायला पाहिजे, त्यासाठी मल्टिपल टाइम सॉल्व्ह करावे लागतील. झाला का फोटो? हा होता नंबर 10. नंबर 11. आता याला आपण डायरेक्ट डिफरन्शिएट करणार आहेत विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर dy dx of y equal to dy dx of e raised to root x plus 1 upon -1. याला डायरेक्ट आपण u upon v नुसार सॉल्व्ह करणार. ब्रॅकेट स्क्वेअर. स्टार्ट पुन्हा e raised to रूट एक्स -1 पासून करणार, म्हणजे हा v पासून स्टार्ट करतो आपण. बरोबर आहे की नाही? u अपॉन v नुसार करतोय आपण याला. हा u आहे, हा v आहे. v बाहेर, डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस, आता हाच u बाहेर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v. इथपर्यंत समजलं? कोणाला काही डाऊट? सरपंच साहेब समोर लक्ष द्या. याला ऍज इट इज आधी लाईन मारा. ब्रॅकेट स्क्वेअर. बाकी उंदरांचा आवाज येऊनच राहिला अजून. चालू आहे काय चालू आहे का माहिती? इकडे लक्ष द्या. e raised to root x इंटू, आता येतं डेरिव्हेटिव्ह घेताना आपण याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट, याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेणार. e raised to root x चा डेरिव्हेटिव्ह कसा येणार? e raised to root x इंटू dy dx ऑफ रूट x. हा dy dx ऑफ रूट x डायरेक्ट लिहून टाकू आपण. आन्सर काय येणार? 1/2 रूट x. समजला? हा डेरिव्हेटिव्ह आला कोणाचा? याचा. त्यानंतर 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? +0. तो नाही पण लिहिला तरी चालेल. मायनस इंटू याचा डेरिव्हेटिव्ह पहा आता. याचा सेपरेट, याचा सेपरेट. e raised to root x चा डेरिव्हेटिव्ह e raised to root x इंटू 1/2 रूट x. कस काय? रूट x चा डेरिव्हेटिव्ह पुढे 1/2 रूट x. ठीक आहे ना? 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. आता इथे लक्ष द्या व्यवस्थित की न्यूमरेटर मधून आपल्याला काय काय कॉमन घेता येणार आहेत ते कॉमन काढणार आहेत, जसं मागे केलं आपण. काय काय कॉमन येईल बरं? हा e raised to root x दोघांमधून कॉमन. हा ब्रॅकेट 1/2 रूट x वाला हा पण कॉमन. फक्त हे दोघं राहतील 150ने. ठीक आहे ना? ओके, लक्ष द्या. मग ते जिथल्या तिथंच राहतील. जे बिचारे काही गोष्टी समजून घेतल्या, सारखे सारखापणा दाखवून दिला, ऍडजस्ट करून घेतलं, बाबा तू जसं सांगशील तसं दोघांमध्ये सारखंच आहे ना, बाहेर काढून घेतला सेफली. आणि मध्ये सगळे 150ने लोक न ऐकून घेणारे. हा वेगळा ताणतोय आणि हा वेगळा ताणतोय, म्हणून मग राह तिथेच राह. आणि नंतर त्रास त्यांनाच होणार आहे. हे मजेत राहतील. ब्रॅकेट स्क्वेअर. हा पहा, हा डिनोमिनेटरचा पार्ट आहे, नाही तर डिनोमिनेटरला शिफ्ट करू शकतो आपण त्याला. ठीक आहे ना? e raised to root x वरती राहणार आणि 2 रूट x खाली येणार. e raised to root x लिहिला. याच्यानंतर ब्रॅकेट मध्ये हे e raised to root x -1 याचा ब्रॅकेट आपण रिमूव्ह केला बाहेर, काहीच नसल्यामुळे ते ऍज इट इज राहिले डायरेक्ट. ठीक आहे? बट इथं मायनस ब्रॅकेटच्या बाहेर असल्यामुळे ब्रॅकेट रिमूव्ह करताना या मधल्याच्या दोघांचे साईन चेंज होतील. -e raised to root x -1 दोघं मायनस होतील. पहा, दोघं प्लस आहेत, दोघं मायनस केलेत. ठीक आहे? कोण कॅन्सल होतोय त्यांच्यामध्ये? e raised to root x कॅन्सल. -1 -2 अपॉन 2 रूट x इंटू ब्रॅकेट स्क्वेअर. तो 2 सुद्धा राहिला नाही त्यांचा. मायनस पुढे
अपॉन रूट एक्स इंटू ब्रॅकेट स्क्वेअर. हे एक्झाम्पल आतापर्यंतचे जेवढे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत ना आपण, त्यांच्यापेक्षा सगळ्यांमध्ये वेगळं आहे सोल्युशन. याचं कसं करणार आहे ते लक्ष द्या. आता ऐकून घ्या व्यवस्थित. याला आपण डायरेक्ट डिफरन्शिएट करणार नाहीयेत. ओके, मग काय करणार आहेत आपण, तर याला आधी असं सिम्प्लिफाय करणार आहेत आपण, आणि अशा पद्धतीने सिम्प्लिफाय करणार की ज्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घेणं इझी होणार आहे ऍज कम्पेअर टू दिस वन. याला डायरेक्ट डिफरन्शिएट करून जर काही तुम्ही पाहिलं ना तर एक कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल बऱ्यापैकी. कसं काय कॉम्प्लिकेटेड होईल सर? बरं, आपण ते घेऊ शकतो ना, काय एवढं विशेष आहे. लॉगचा डेरिव्हेटिव्ह घ्या सर आधी, म्हणजे असेल 1 अपॉन tan क्यूब एक्स इंटू ए, एवढं सगळं ब्रॅकेट. पुढे डी बाय डी एक्स ऑफ, हा पूर्ण ब्रॅकेट येईल, लॉग सोडून उरलेला पार्ट सगळा, म्हणजे 1 2 3 टर्म्स इथं प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये येतील. मग त्या 3 टर्मचा प्रोडक्ट आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला. 2 टर्मचाच प्रोडक्टचा फॉर्म्युला आपण शिकलोय, 3चा शिकलोय का नाही, पण मग 3 टर्म साठी पण फॉर्म्युला आहे, पण तो भरपूर लेंथी आहे. त्याचं एक्सपान्शन बऱ्यापैकी मोठे होऊन जातं. म्हणजे काय करतो आपण, यू व्ही डब्ल्यू अशा 3 टर्म्स असतील ना समजा, त्यांचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल, यू इंटू व्ही इंटू डब्ल्यू 3 टर्म्स, तर त्यांचा डेरिव्हेटिव्ह घेताना काय करावं लागतं मग आपल्याला, यू इंटू व्ही ऍज इट इज डब्ल्यूचा डेरिव्हेटिव्ह प्लस यू आणि डब्ल्यू ऍज इट इज व्ही चा डेरिव्हेटिव्ह, आणि नंतर मग शेवटी व्ही आणि डब्ल्यू ऍज इट इज यू चा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे 3 टर्म्सचा एक एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो. त्या अशा 3 टर्म्स बनतात आणि त्या 3 टर्म्स मध्ये पण त्या 2 टर्म्स ऍज इट इज वाल्या त्या पण येतात प्रत्येकामध्ये. म्हणजे बघ भरपूर मोठं एक्सपान्शन होतं इथे. मग एवढं मोठं एक्सपान्शन करत बसण्याऐवजी इथे या केसमध्ये आपल्याला या तिघांचा जो प्रोडक्ट आहे ना, त्या प्रोडक्टच्या बाहेर इथं लॉग दिसतोय ना, म्हणून आपण या ठिकाणी या प्रोडक्ट वाल्या टर्म्सला लॉगरिथमच्या एका प्रॉपर्टीचा यूज करून ऍडिशनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेणार आहेत. ऍडिशनच्या फॉर्म मध्ये का कन्वर्ट करणार आहेत आपण या मल्टिप्लिकेशन वाल्यांना, कारण की मल्टिप्लिकेशन मध्ये अशा मल्टिपल टर्म्स जर कधी असतील ना, तर त्यांना डिफरन्शिएट करणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं ऍज कम्पेअर टू मल्टिपल ऍडिशनच्या टर्म्स. म्हणजे जर कधी 3 4 5 7 10 टर्म्स पण असतील ना ऍडिशनच्या फॉर्म मध्ये, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणं तुम्हाला सगळ्यांना आपल्याला इझी होतं. पहा जसं की फॉर एक्झाम्पल साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस ई रेस टू एक्स प्लस 5 प्लस 7 रेस टू एक्स, असं काहीतरी समजा. याचा डेरिव्हेटिव्ह मी तुम्हाला जर कधी विचारला तर तुम्ही एकदम इझिली सांगून देणार असं मला वाटतं, ज्याला स्टँडर्ड फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह माहिती आहेत आणि ज्याला रूल्स माहिती आहेत ते. बरोबर आहे की नाही? याचा डेरिव्हेटिव्ह कोण कोण सांगू शकतं बरं? हे पहा, म्हणजे एवढ्या स्टुडंटचे हँड रेस केलेले आहेत. बरोबर. आता मी तुम्हाला विचारतोय, इथं प्लसच्या ऐवजी जर कधी इंटू असेल मग याचा डेरिव्हेटिव्ह कोण कोण सांगू शकतं? कठीण होतंय ना? येस, कठीण होतंय. का कठीण होतंय? कारण की इथं प्रोडक्ट आहे. प्रोडक्टच्या केसमध्ये आपल्याला सेपरेट डेरिव्हेटिव्ह लिहिता येणार नाहीये प्रत्येकाचा. नाही ना सर, सिंपल आहे. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स लिहून घ्या, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स लिहून घ्या, ई रेस टू एक्स चा ई रेस टू एक्स लिहून टाका, याचा तर झिरोच होईल, आणि याचा 7 रेस टू एक्स इंटू लॉग 7 ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला यूज करतोय आपण इथं, लक्षात घ्या. इंटू मध्ये म्हणजे प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये असतील तर असा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घ्यायला चालत नाही. हेच जर कधी अशा प्लसच्या फॉर्म मध्ये राहिले असते ना, तर हे चाललं असतं असं, किंवा मग मायनस मध्ये पण चाललं असतं. ठीक आहे, सेपरेट. पण मग प्रोडक्टच्या केसमध्ये असं सेपरेट घेता येत नाही. प्रोडक्टच्या केसमध्ये भरपूर कॉम्प्लिकेशन्स होतात. म्हणून मग आपण काय करतोय या एक्झाम्पल मध्ये, की ह्या ज्या मल्टिपल टर्म्स दिसत आहेत ना प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये, तर त्यांना ना ऍडिशनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेणार आहेत आपण. ऍडिशनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट कसं करणार आहेत, कशामुळे ते ऍडिशनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होणार आहेत, तर ते होणार आहेत या लॉगरिथम मुळे. मग त्यासाठी लॉगरिथमची एक प्रॉपर्टी आपल्याला माहिती, मी तुम्हाला बऱ्याचशा प्रॉपर्टीज सांगितल्या आहेत लॉगरिथमच्या, त्यात ही पण एक प्रॉपर्टी तुम्हाला ऍड करायची आहे, की लॉग ऑफ ए इंटू बी इंटू सी अशा किती पण टर्म्स असू द्या प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये लॉगरिथम मध्ये, तर यांना ना आपण ना असं लिहू शकतो, लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी
अशा पद्धतीने. मग मल्टिप्लिकेशनलाच नाही तर डिव्हिजनला पण असेल ना तरी पण आपण त्यांना असं लिहू शकतो. म्हणजे लॉग ए अपॉन बी जर कधी असेल ना तर याला आपण असं लिहू शकतो, लक्षात घ्या, लॉग ए मायनस लॉग बी. ही लॉगरिथमची प्रॉपर्टी आहे. न्यूमरेटरच्या टर्मचा लॉग सेपरेट, डिनोमिनेटरचा पण लॉग सेपरेट. फक्त एक काम करायचंय, डिनोमिनेटरचा जो लॉग आहे ना त्या लॉगला मायनसचं साईन यूज करायचंय, न्यूमरेटर वाल्याला प्लसचं साईन. जर कधी असं राहिलं की न्यूमरेटरला पण काहीतरी 2-3 टर्म्स असतील, डिनोमिनेटरला पण काहीतरी 2-3 टर्म्स असतील, अशा पद्धतीने रूल हे समजवतोय, आधी समजून घ्या, लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, ठीक आहे, आणि यूज पण करायचा आहे. मग ह्या लॉग मुळे काय होणार आहे की ह्या टर्मचा प्रत्येकाचा लॉग सेपरेट केला जाईल. जे जे न्यूमरेटरला आहेत ना त्यांचा लॉग पॉझिटिव्ह घेतला जाईल, म्हणजे प्लस वाला लॉग दोघांना, ठीक आहे. जो डिनोमिनेटरला जातोय लॉग सी आणि लॉग डी प्रत्येकाचा तर सेपरेट लॉग दिला जातोय, पण मग यांना डिनोमिनेटर वाल्यांना मायनस कन्सिडर करणार. बस याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला भरपूर सारे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. या फॉर्म्युलाचा यूज करून आपण पुढे जाऊन बरेचसे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहेत. म्हणून हे लक्षात ठेवा आधी व्यवस्थित, ठीक आहे ना. काय करतो आपण, प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये असतील तर प्रत्येकाचा लॉग सेपरेट करून द्यायचा, पण मग प्रोडक्ट मध्ये म्हणून प्रत्येकाला प्लस द्यायचा, ठीक आहे. हा पण जर कधी डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये तर डिनोमिनेटर वाल्याला लॉग देऊन मायनस मध्ये घ्यायचा आहे, त्याला मायनस वाला कन्सिडर करणार. न्यूमरेटर वाल्यांना पॉझिटिव्ह आणि डिनोमिनेटर वाल्यांना निगेटिव्ह लॉग देणार. हे लॉगरिथमच्या प्रॉपर्टीज आहेत, यांचा यूज आपण इथे करून घेणार आहे. पहा कसं, कशा पद्धतीने, तर बाहेर लॉग आहे पण मध्ये काय दिसतंय आपल्याला, टॅन क्यूब एक्स इंटू साइन स्क्वेअर एक्स, इथे काय इंटू असं ही टर्म, राईट. मग ह्या तिघांना जर कधी आपण व्यवस्थित विचारात घेतलं ना तर हा समजा ए, हा एवढा बी आणि हा एवढा सी आहे समजा, जसं की मग या तिघांचा लॉग आपण सेपरेट करू शकतो. कसा, असा लॉग ऑफ टॅन क्यूब एक्स प्लस लॉग ऑफ साइन रेस टू 4x प्लस लॉग ऑफ असं, याचा पण आणि याचा पण लॉग सेपरेट, पण मग प्रोडक्ट मध्ये असल्यामुळे प्लस घ्यायचा आहे. हे समजलं, ही स्टेप काय केली आपण तर, ठीक आहे. तो फॉर्म्युला इथे यूज केलाय. आता जर कधी आपण याचा डेरिव्हेटिव्हचा विचार केला ना तर तो डेरिव्हेटिव्ह आपल्याला इझिली घेता येईल. कसा घ्यायचा आहे ते पाहूया आपण, ठीक आहे. याला आता डिफरन्शिएट करणार आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर, बोलू नको रे मागे उंदऱ्या, इथे लक्ष देणार. लॉग ऑफ टॅन क्यूब एक्स, ठीक आहे. मग लॉगचा आधी डेरिव्हेटिव्ह घेणार. सगळ्यात पहिला मुद्दा तर असा राहणार की सर आपण आहे ना यांचा प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेणार, पहा असं, प्लस डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ साइन रेस टू 4x प्लस डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ, सगळ्यांचा डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेट घेणार आहेत. घेऊ शकतो का, कारण की ते ऍडिशनच्या फॉर्म मध्ये आहेत म्हणून. कळतंय काय सांगतोय, ठीक आहे. आता इथे हा जो लॉग आहे ना याचा डेरिव्हेटिव्ह आधी घेणार. लॉगचा डेरिव्हेटिव्ह कंपोजिट फंक्शन आहे, लॉगचा एक्स गायब झालेला आहे. मग लॉगचा जो एक्स आहे ना त्या एक्सच्या ऐवजी दुसरं फंक्शन आहे काहीतरी, म्हणजेच हा कंपोजिट फंक्शन आहे. कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा घेतो आपण ते माहिती आहे आपल्याला. आधी लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेणार, त्यासाठी काय तो 1/x, बट लॉग मध्ये एक्स आहे का इथं, नाही, काय तो टॅन क्यूब एक्स. पण एवढं करून डेरिव्हेटिव्ह संपत नसतो, पुढे काय करावा लागतो मग, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन क्यूब एक्स. हा टॅन क्यूब एक्स चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली हा बरं काय येणार, 3 इंटू टॅन स्क्वेअर एक्स. कसा काय घेतला, एक्स क्यूब सारखा, 3 इंटू एक्स स्क्वेअर असा येतो की नाही. फक्त एवढे की एक्सच्या जागेवर काय टॅन एक्स आहे म्हणून मग असा घेतला, इंटू डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स. क्यूबचं काम संपला, टॅन एक्सचा राहिलाय, ठीक आहे. प्लस लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1 साइन रेस टू 4x इंटू, आता साइन रेस टू 4x चा डेरिव्हेटिव्ह, साइन रेस टू 4x चा काय येणार, 4 इंटू साइन क्यूब एक्स इंटू साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह डी बाय, डायरेक्ट बनला तरी चालणार आहे, काही हरकत नाही.
प्लस आता ही शेवटची टर्म राहिली, हिचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहेत आपण. ठीक आहे, काय करणार आहेत लक्षात घ्या इकडे. 1/x² + 7 रेस टू पॉवर 7 इंटू d/dx ऑफ x² + 7 रेस टू पॉवर 7. पण आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या प्रत्येकाने, की हे सुद्धा थोडस जास्तच टर्म्स आहेत त्या असं म्हणायला काही हरकत नाही. हे सुद्धा एक्सपान्शन जे केलंय ना आपण, हे थोडस जास्तच मोठं होऊन जात आहे. याला आपण ना अजून सिम्प्लिफाय करू शकतोय पाहायला गेलं तर. ते सिम्प्लिफाय कशा पद्धतीने होणार ते पण सांगतो, लक्षात घ्या. लॉगरिथमच्या तुम्हाला अजून काही प्रॉपर्टीज मी शिकवलेल्या आहेत, आठवा व्यवस्थित. लॉग ऑफ x⁻m असेल तर त्याला आपण काय करू शकतो बोला, काय करू शकतो, m × log x असं लिहू शकतो की नाही. यस, लिहू शकतो. मग पहा आता, जर कधी तुमच्या समोर एखादं एक्झाम्पल असं असेल की लॉग ऑफ x² याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यायचा असेल तर काय करणार मग आपण, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह न घेता ना ह्या लॉगरिथमचा जो वरचा स्क्वेअर ना त्याला पुढे शिफ्ट करून घ्या. याच्यामुळे काय होईल की हा 2 कॉन्स्टंट आहे ना तो बाहेर चालला गेला आणि फक्त डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यावा लागतोय, 1 log x चा. डायरेक्ट 1/x. एवढं सिंपल होतंय की नाही. कशामुळे, ती पॉवरला पुढे आणल्यामुळे. तसंच मग आता हेच काम आपण इथे पण करून घेणार आहे, जिथे जिथे होईल शक्य तिथे तिथे. हा लॉग ऑफ याचा क्यूबच आहे की नाही, म्हणजे हा 3 जो आहे ना, हा 3 आपण पुढे आणू शकतोय. ठीक आहे, मग आपण काय करणार आहे, तर एवढं मोठं एक्सपान्शनला न करता लॉगरिथमच्या प्रॉपर्टीनुसार जे पॉवर्स आहेत ना त्यांना पुढे घेऊन येणार. आणि जसं इथे पाहता काय होणार मग, d/dx ऑफ, हेच काम आपण इथे पण करू शकत होतो. बरं, हेच काम आपण इथे पण केलं तरी चालेल. जसं की पाहता इथेच करू वाटलं तर, थोडं अजून एकाच लिंक मध्ये राहील सगळं काही. y = लॉगरिथमची प्रॉपर्टी यूज केली आपण इथे. याच्यानंतर पुन्हा प्रॉपर्टी यूज करणार काय, की ही पॉवर पुढे आणणार, 3 × log of tan x प्लस हा पण 4 पुढे येणार, 4 × log of sin x प्लस हा 7 पण पुढे येणार, प्लस 7 इक्वल टू, आता हा 3 × log of tan x आहे ना, याचा डेरिव्हेटिव्ह घेणं थोडंसं इझी झालं. तो क्यूब आता रिमूव्ह झाला पा, बरोबर आहे की नाही. आता आपण याला डिफरन्शिएट करा वाटलं तर विथ रिस्पेक्ट टू एक्स. पण मग एक सांगतो अजून, की काही ना असं वाटेल तर मग हा स्क्वेअर पण पुढे घेऊन येणार. हा स्क्वेअर येणार नाही पुढे, काय येणार नाही, कारण की रूल काय सांगतो आपल्याला, की लॉग सोबत हा जो असतो ना त्या पूर्ण टर्मचा इथं पॉवर मध्ये असला पाहिजे. मग लॉग सोबत फक्त एक्स नाहीये ना, हा +7 पण आहे, म्हणजे एवढी पूर्ण टर्म आहे, या पूर्ण टर्मच्या पॉवर मध्ये जो असेल ना तोच पुढे येईल. असा सेपरेट याचा हा स्क्वेअर आहे, इथं पण क्यूब असेल समजा, मग काय आणणार तुम्ही नक्की, 2 आणणार का 3 आणणार, कोणीच येणार नाही पुढे. ठीक आहे, जो अगदी इथे कॉमन मध्ये असेल ना तोच पुढे येणार आहे, जो की इथं आता इथं 7 होता त्या 7 ला आपण पुढे आणला. ठीक आहे ना, हा 2 पुढे येणार आहे का, नाही येणार. ठीक आहे, आता डिफरन्शिएट करणार आपण. देअरफॉर dy/dx = 3 कॉन्स्टंट. आता डेरिव्हेटिव्ह तिघांचा सेपरेट होणार आहे, माहिती प्रत्येकाला, बरोबर. एकेकाचा डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. याचा डेरिव्हेटिव्ह घेताना माहिती प्रत्येकाला, कॉन्स्टंट आहे, मल्टिप्लिकेशन आहे, त्याला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर d/dx ऑफ काय राहणार, log of tan x प्लस हा पण 4 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, फक्त कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेणार, log of sin x प्लस 7 पण कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, ओनली log of x² + 7 याचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे ना. 3 × लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय, तो 1/tan x इंटू, आता tan x चा डेरिव्हेटिव्ह घेणार काय, तो sec² x. डायरेक्ट लिहा, सवय करा आता. ठीक आहे ना, प्लस 4 ॲज इट इज log of sin x मध्ये लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/sin x आणि पुढे sin x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, cos x प्लस 7 ॲज इट इज लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/, इंटू याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, twice x प्लस 0 नाही पण लिहिला तरी चालेल.
समजायला लागलंय का आता? म्हणजे बघा आता ह्या अशा छोट्या छोट्या टर्म्ससाठी तुम्ही तर डायरेक्ट सांगायला लागून गेलेले आहेत, ते एवढं काही विशेष वाटत नाही तुम्हाला आता, बरोबर आहे की नाही? मग जसं जसं पुढे जाणार ना तुम्ही तसं तसं मोठ्या मोठ्या टर्म्स आपण डायरेक्ट तुम्हाला सिंपल सिंपल वाटायला लागेल. फक्त पेशन्स ठेवा, लक्ष देत राहा आणि जास्तीत जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे, जास्तीत जास्त मल्टिपल टाइम्स म्हणूया आपण त्याला, मल्टिपल टाइम्स सॉल्व्ह करायचे. ठीक आहे ना? अजून प्रॅक्टिस चांगली होईल. ठीक आहे. इंटू सेक स्क्वेअर. बा याला इमॅजिन करा जस्ट आधी मनातल्या मनात. सेकला आपण काय लिहितो? 1/1 कॉस, म्हणजे कॉस येईल ना खाली, स्क्वेअर येईल. 1/tan या 1/tan ला तुम्ही काय म्हणताय? कॉट. कॉट एक्स. कॉट एक्स ला तुम्ही काय म्हणणार? कॉस आणि साईनच्या फॉर्म मध्ये. कॉस अपॉन साईन, म्हणजे खाली काय येतोय? साईन, आणि वरती काय येणार आहे? कॉस. वरती कॉस येणार आहे, लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये खाली काय येणार आहे? कॉस स्क्वेअर, म्हणजे तो कॉस कॅन्सल होईल. होणार आहे ना? म्हणून मग आपण पुढची प्रोसेस करणार. आता कशी? आधी एक काम करा, याला 3 × cot x लिहून घ्या. लिहिला. हा सेक स्क्वेअर एक्स ऍज इट इज राहू द्या, ते आपण पुढे जाऊन करणार आहे समजा. ठीक आहे. हा 4 × cos x अपॉन साइन एक्स कॅन्सल होतील काय? नाही होणार. कॉस अपॉन साइन ला सिंपल करून लिहा, उलट काय लिहिणार? cot x. याला cot x लिहून टाकला, प्लस हा 7 वरती 2x पण वरती, 7 2 14 14x अपॉन x स्क्वेअर प्लस 7. आता राहिलंय काय? फक्त यांनाच सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. 3 × cot x ला काय लिहिणार? cos x अपॉन sin x इंटू 1/cos स्क्वेअर x प्लस 4 × cot x प्लस 14x अपॉन x स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे. cos x आणि हा स्क्वेअर मधला एक cos x कॅन्सल केला. पुन्हा इथे आपल्याला एकदा कोण दिसतोय? sin x इंटू cos x. sin x इंटू cos x दिसल्यानंतर कोणाची आठवण यायला पाहिजे? sin 2x ची आठवण यायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? डबल अँगलचा फॉर्म्युला. पण मग सर इथं 2 नाही येणार. नाही येतं काय झालं? आपण ऍडजस्ट करू शकतो की नाही? कसा करणार? मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2. मल्टिप्लाय वाला 2 इंटू 3 होऊन जाईल. किती होऊन जाणार आहे? 6. ते पुढे जाऊन काय होणार ते पाहू आपण. ठीक आहे ना? भविष्यवाणी सांगतोय फक्त, रियालिटी मध्ये काय होईल ते पाहू. 3 इंटू हा वरती काय येणार आहे? 2 अपॉन तो 2 इथं ऍडजस्ट केलाय आपण, हा sin x इंटू cos x प्लस हे पब्लिक भरती ऍज इट इज. ठीक आहे. हा 2 × sin x इंटू cos x sin 2x येऊन जाईल. 2 अपॉन sin 2x. हा 2 × 3 करून टाका वाटलं तर. 3 × 2 काय होणार? 6 अपॉन sin 2x प्लस 4 cot x प्लस 14x अपॉन x स्क्वेअर प्लस 7. आता काय करणार आहेत? 1/sin आहे ना, त्याला कोसेक लिहू शकतो की नाही आपण? हा 6 ला तुम्ही पुढे लिहा, याला असं लिहू शकतो आपण sin 2x ला 1/sin 2x, बरोबर आहे की नाही? पण मग 1/sin x ला काय लिहिता येतं आपल्याला? कोसेक x. फॉर्म्युला शिकलोय ट्रिग्नोमेट्रीच्या पहिल्या 2-3 लेक्चर मध्ये हे शिकवलंय मी तुम्हाला. ठीक आहे. त्यासाठी आपण हे शिकलोय. याला डायरेक्टली हा आता काय लिहिणार? कॉसेक 2x लिहून टाकला 6 पुढे, प्लस 4 cot x प्लस 14x झालं आन्सर. कोणा कॉल समजला? हे पहा, लक्षात घ्या. हळूहळू धीरे तुम्हाला सिंपल वाटायला लागेल, पण आहे ना तुम्हाला ते सोडायचं नाही, प्रॅक्टिस करत राहायची. जेवढे एक्झाम्पल मागे सॉल्व्ह केलेत ना, सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करा, सगळ्यांची रिव्हिजन करा, तेव्हा जाऊन पुढे तुम्हाला अजून अंडरस्टँडिंग चांगली होईल. ओके. पुढचं एक्झाम्पल याच्यामध्ये पुन्हा आपल्याला काय दिसतंय ना, की बाहेर इथं लॉग दिसतंय. मागचे 2-4 काही एक्झाम्पल्स लॉगरिथमचे आपण असे पाहिलेत ना, की ज्याच्यामध्ये लॉगरिथमच्या प्रॉपर्टीज यूज करून आपण त्या गिव्हन फंक्शनला ना सिम्प्लिफाय करून घेतलेलं होतं आणि असं बनवलंय की ज्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घेता येईल इझिली. हे कशामुळे शक्य झालं? लॉगरिथममुळे, बरोबर आहे की नाही? इथे पण मग आपल्याला लॉगरिथम दिसतोय. मग लॉगरिथम मुळे जर कधी आपल्याला गिव्हन फंक्शनला सिम्प्लिफाय करता येत असेल ना, तर ते करून घ्यायचंय. त्यासाठी लॉगरिथमच्या प्रॉपर्टीज माहिती पाहिजेत आपल्याला, ज्या मी तुम्हाला सांगितल्यात. काय?
की लॉगच्या इथं एक्सच्या पॉवर मध्ये जर कोणी असेल ना तर त्याला आपण पॉवर वाल्याला पुढे घेऊन येऊ शकतो मल्टिप्लिकेशन मध्ये, बरोबर आहे की नाही? तसं इथं करता येणार आहे. पहा लक्षात घ्या, आपण काय करूया, डायरेक्ट डिफरन्शिएट न करता गिव्हन फंक्शनला आधी सिम्प्लिफाय करून घेऊ. कसं, आधी हा जो रूट आहे ना त्याला पॉवरच्या फॉर्म मध्ये लिहून घ्या. स्क्वेअर रूटला आपण पॉवरच्या फॉर्म मध्ये 1/2 असं लिहू शकतो की नाही? असं लिहून घेतलं. पहा कसं काय सर, आम्हाला समजलं नाही. तुम्ही हे शिकलेत, इथे काहीतरी m असेल, इथे जर कधी n असेल, राईट? तर ह्याला आपण ना इंडेक्सच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. कसं, x रेस टू पॉवर हा n वरती आणि हा m खाली. मग जर कधी असं असेल x रेस टू 3 असेल इथं आणि इथं असेल काहीतरी 5, त्याला काय लिहिणार, x रेस टू 3/5. पण मग जर कधी इथं असं असेल x रेस टू काहीच नाही आणि इथं 4 असेल, काय करणार मग, x रेस टू 1/4. काय सर, इथे काहीच नसतो म्हणजे काय असतो, पॉवरला 1 असतो, तो 1/4, बरोबर? मग असं असेल मग काय करणार, तर अशा केसमध्ये पहा इथं काहीच नसेल तेव्हा काय असतो, 1 असतो. आणि जेव्हा इथे काहीच नसतो म्हणजे इथे पहा काहीच नाहीये ना, तर तिथं नेहमी काय असतो, 2 असतो. ठीक आहे? मग या केसमध्ये याला लिहितो आपण x रेस टू 1/2 असं होतं. ठीक आहे? म्हणून मग आपण काय केलं की हा जो रूट आहे ना त्याला काय करून टाकला, डायरेक्ट पॉवर 1/2. असं करण्यामुळे आपल्याला फायदा काय होणार आहे, तर लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टीनुसार हा 1/2 ना पुढे येऊन जाणार आहे. म्हणजे इथे असा 1/2 इंटू लॉग. अजून आपण डेरिव्हेटिव्ह वगैरे काहीच घेतलेलं नाहीये, डेरिव्हेटिव्हचा काहीच संबंध नाहीये इथं, बरोबर आहे की नाही? सिम्प्लिफायच करतोय आपण. 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x हे ऍज इट इज याला इंडेक्सच्या फॉर्म मध्ये लिहून घेतला. हा 1/2 पुढे आणला, लॉग ऍज इट इज 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x. हे कोणाकोणाला समजलं? इथपर्यंत क्लिअर झालं? आता तुम्ही इथे काय करू शकताय, तर डायरेक्ट डिफरन्शिएट करू शकताय. ठीक आहे? बट एक गोष्ट इथं अशी सांगतोय मी तुम्हाला, की जर कधी तुम्हाला इथं डायरेक्ट डिफरन्शिएशन करण्याची वेळ आली ना, तर तुम्ही इथं काय करणार आहेत, 1/2 इंटू लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेणार सर, 1 अपॉन कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x असं होईल. म्हणजे 1 अपॉन x लॉगचा डेरिव्हेटिव्ह झाला. पण मग पुढे d/dx काय जोडणार आहे तुम्ही, 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x असं करणार आहेत. पहा, बरोबर आहे की नाही? पण मग इथपर्यंत पण ठीक आहे. इथून पुढे जर काही तुम्ही याला अजून सॉल्व्ह करायला गेलेत ना, तर अशी लाईन मारणार, इथं अपॉन असा स्क्वेअर लिहिणार आणि मग ते ट्यू 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 यू यू प्यू क्यू असं करणार, बरोबर आहे की नाही? असं काहीतरी करणार आहेत आपण, राईट? पण हे सुद्धा कॉम्प्लिकेटेड होणार आहे आपल्यासाठी. काय सांगतोय मी, हे सुद्धा आपल्यासाठी कॉम्प्लिकेटेड होणार आहे. मग करणार काय सर, मग काय करणार आहेत आपण, लक्षात घ्या. असं नाही जाणार, ठीक आहे? हे पण नाही करणार, हे पण नाही करणार. मग काय करणार सर, आणि इथे एवढं कशाला सांगितलं, बरोबर आहे की नाही? एवढं का सांगितलं, कारण की काही लोकांच्या माइंड मध्ये तो क्वेश्चन मार्क असतो, नाही ना सर आपल्याला मग असं करता आलं असतं ना. मी वेगळं काहीतरी एक्सप्लेन करत राहतो आणि तो भाऊ वेगळा विचार करत राहतो. मग आधी त्यांना मी नील करून दिलं व्यवस्थित की असं नाही जाणार. कळतंय काय सांगतोय? मग काय करणार आपण, इथे ना ट्रिग्नोमेट्रीच्या टर्म्स दिसत आहेत मध्ये, आणि ट्रिग्नोमेट्री असा आहे तो सगळ्या टॉपिकचा पप्पा आहे, ट्रिग्नोमेट्री, बरोबर? तो काय करणार आहे आता ट्रिग्नोमेट्री, की हे जे लॉगरिथमची प्रॉपर्टी वगैरे यूज करतोय ना आपण, याच्यापेक्षा आपण ट्रिग्नोमेट्रीच्या प्रॉपर्टी यूज केल्यानंतर याला अजून सिम्प्लिफाय करून देईल. कसा, लक्ष द्या. लॉग ऑफ अंडर रूट ऑफ, इथे पहा व्यवस्थित, 1 मायनस कॉस 3x आहे. पहा आपण एक फॉर्म्युला शिकलोय, 1 मायनस कॉस 2 थिटा आणि 1 प्लस कॉस 2 थिटा. आठवतोय का? 1 मायनस कॉस 2 थिटा काय होतो, 2 साइन स्क्वेअर थिटा, आणि हा काय होतो 2 इंटू कॉस स्क्वेअर थिटा, राईट? पण मग या थिटाचा इथं हाफ होतो हे माहिती. मग याच बेसिसवर आपण असं म्हणू शकतो की 1 प्लस कॉस 4 थिटा असेल, तर मग इथं काय येणार, 2 इंटू कॉस स्क्वेअर 2 थिटा याचा हाफ, बरोबर आहे की नाही? जर कधी 1 प्लस कॉस 6 थिटा असेल तर याला आपण लिहू शकतो 2 इंटू कॉस स्क्वेअर 6 थिटा.
अरे सॉरी 3 थिटा. आणि जर कधी हा असा असेल 1 प्लस इथंच लिहितो 1 प्लस कॉस ओनली थिटा. इथं काय तो 2 इंटू कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 येतो की नाही असा. इथे जर असं असेल 1 प्लस कॉस 3 थिटा मग काय करणार 2 इंटू कॉस स्क्वेअर 3 थिटा बाय 2. 3 थिटाचा हाफ सिम्प्लिफाय होत नाही म्हणून तो 3/2 दिसतोय. समजतंय काय सांगतोय. मग याला जर कधी आपण असं लिहू शकतोय ना तर मग हेच काम आपण इथं करणार आहेत. 1 प्लस कॉस 3x आहे ना त्याला काय लिहिणार मग आपण 2 इंटू कॉस स्क्वेअर 3x अपॉन 2 असं केला. न्यूमरेटरला कोण आहे मायनस वाला फॉर्म्युला. इथं काय येतो मायनस वाल्यामध्ये 2 इंटू साइन स्क्वेअर 3x अपॉन 2 असा होणार. मग इथे ही स्टेप समजली का. कोण समजली काय केलंय इथपर्यंत क्लिअर झालं. येस. आता आपण ना हा 2 आणि हा 2 कॅन्सल करून घेणार आहेत. रूट मध्ये साइन स्क्वेअर 3x बाय 2 अपॉन कॉस स्क्वेअर 3x बाय 2 असं राहतोय. दोघांचा स्क्वेअर आहे. दोघांचा अँगल पण सेम आहे. वरती साइन आहे खाली कॉस आहे. मग त्याला ना आपण ना असं लिहू शकतो साइन अपॉन कॉसला काय टॅन स्क्वेअर 3x बाय 2. आता हा स्क्वेअर आणि हा रूट कॅन्सल करता येईल आपल्याला. ठीक आहे. म्हणजेच काय राहिला लॉग ऑफ टॅन 3x बाय 2. आपण तेव्हा ज्या पद्धतीने गेलो होतो ना त्या पद्धतीने जाताना आपल्याला जेव्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागला ना तेव्हा तो डेरिव्हेटिव्ह घेताना काय झाला प्रॉब्लेम समजलं तुम्हाला. पण आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला पहा सिंपल वाटेल. काय करणार मग आता याचा डेरिव्हेटिव्ह जर घ्यायचं ठरलं तर dy by dx is equal to d by dx of log of tan of 3x by 2 असा येतो. ठीक आहे. मग आधी आपण डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेणार आहेत लॉगचा. काय येणार तो 1 अपॉन tan 3x by 2 झाला संपला नाही. पुढे काय जोडणार dy dx of tan 3x by 2 इथपर्यंत समजलं. ठीक आहे. आता काय करणार आपण 1 अपॉन tan ला कॉट लिहून घ्या 1 अपॉन tan ला. ठीक आहे. केला इंटू tan 3x by 2 चा डेरिव्हेटिव्ह कंपोजिट फंक्शन आहे पुन्हा. आता या कंपोजिट फंक्शनला लक्ष द्या इकडे. आता याला डिफरन्शिएट कसा करणार आपण तर आधी tan चा डेरिव्हेटिव्ह लिहिणार. tan चा डेरिव्हेटिव्ह काय येतो सेक स्क्वेअर. पण मग इथे x च्या ऐवजी काय 3x बाय 2 म्हणून इथे लिहिणार 3x बाय 2 इंटू d बाय dx ऑफ 3x बाय 2 इक्वल टू कॉट ऑफ 3x बाय 2 इंटू सेक स्क्वेअर इंटू 3/2 बाहेर डेरिव्हेटिव्हच्या आणि x चा डेरिव्हेटिव्ह काय तो 1 असं येईल की नाही. इथं कॉट आहे आणि इथं सेक स्क्वेअर आहे. कॉटला साइन कॉस मध्ये इमॅजिन करा आणि सेकला पण इमॅजिन करा. कॉटला कसं लिहिता येतं बरं कॉस थिटा अपॉन साइन थिटा म्हणजे वरती कॉस खाली साइन. याच्यामध्ये 1 अपॉन कॉस स्क्वेअर होईल की नाही म्हणजे खाली कॉस येतोय आणि याचा पण वरती कॉस येतोय म्हणजे ते कॅन्सल होणार आहेत. मग आपण ती प्रोसेस नुसार जाणार आहेत. कळतंय काय सांगतोय. मग लिहा आता त्याला. दोघांचे अँगल सेम आहेत का ते पण पाहिजे चालवे जा आहेत ना सेम मग करू शकतो आपण. अपॉन साइन इंटू 1 अपॉन कॉस स्क्वेअर 3x बाय 2 इंटू 3/2
एक कॉस कॅन्सल, हा 2 याच्या सोबत घेऊन या, हा वरती 3 राहणार पा वरती, या 2 ला पुढे लिहा sin 3x/2 इंटू cos 3x/2. हे पाहिल्यानंतर आपल्याला आठवण यायला पाहिजे डबल अँगलच्या फॉर्म्युल्याची, बरोबर आहे की नाही? मग आता याला आपण डबल अँगलच्या फॉर्म्युल्यानुसार कसं लिहिणार मग? 3/2 इंटू साइन 2 थिटा. बडी थिटा म्हणजे कोण आहे? हा एवढा अँगल 3x/2. हा 2 कॅन्सल होऊन जाणार, म्हणजे काय राहणार? फक्त 3x. 3/2 इंटू साइन 3x. 2 येईल ना? अरे हा पहिला वाला 2 नाही येणार, सॉरी, हा 2 नाही येणार इथं. व्हेरी गुड, हा 2 येणार नाही. राईट, करेक्ट. मग मला एक सांगा आता, हा 3 ला आपण पुढे लिहू शकतो की नाही? येस. आणि हा काय तयार होणार? 1/sin 3x. 1/sin 3x ला काय लिहिणार? कोसेक 3x लिहू शकतो की नाही? म्हणजे हा 3 इंटू कोसेक 3x. दिस इज आवर फायनल आन्सर, दॅट इज dy/dx. समजलं काय केलं आपण? कन्फर्म? व्हेरी गुड. हा घ्या, फोटो घ्या. लास्ट एक्झाम्पल घेऊया आपण. लॉग ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस. बोलू नका, लक्ष द्या इकडे. आता शांत होता एकदम, कीप क्वाइट. हे बा, मेहंदी काढणाऱ्या बायांनो इथं लक्ष द्या. होताई आठ दे. हे आता एक्झाम्पल नंबर 14 आहे. याच्यामध्ये पहा आपण काय करणार, जसं ना मागच्या एक्झाम्पल मध्ये केलं होतं ना आपण, सेम प्रोसेस इथं करायची, फक्त अँगल वेगळा आहे इथं. ठीक आहे, हा लक्षात घ्या. आपण काय करणार, सगळ्यात आधी 1 प्लस कॉस 2 थिटा वाला तो फॉर्म्युला, म्हणजे 1 प्लस कॉस थिटा असू द्या, 2 थिटा असू द्या, कोणी पण असू द्या, याचा आन्सर काय येतं? 2 इंटू कॉस स्क्वेअर. इथं थिटा असेल तर इकडे काय येणार? θ/2. इकडे 2 थिटा असेल तर इकडे काय येणार? फक्त थिटा. बरोबर. इकडे जर कधी 3 थिटा असेल तर इकडे काय येतो? 3 θ/2. म्हणजे इथे जो अँगल असेल त्याचा हाफ. बरोबर आहे की नाही? याच फॉर्म्युल्यानुसार आपण याला लिहिणार. मग याला कसं लिहिणार? 2 इंटू कॉस स्क्वेअर 5x/2 त्याचा अपॉन 2, म्हणजे त्याचा हाफ, 5x/2 चा हाफ. हे समजलं का काय केलं आपण? ठीक आहे, त्या फॉर्म्युल्यानुसार. इथे मायनसच्या केसमध्ये कोण येतो? असाच येतो फॉर्म्युला, फक्त इथं मायनसच्या केसमध्ये येतो साइन. 2 इंटू साइन स्क्वेअर डिवाइडला 2. आता हे सांगतो 5x/2 अपॉन 2 याला सिम्प्लिफाय कसं करणार? 5x/2 ऍज इट इज इंटू करून या 2 चा रेसिप्रोकल 1/2, म्हणजे काय येणार? 5x/4. ठीक आहे, तेच इथे करणार आहेत आपण. 2 कॅन्सल. कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर काय होऊन जाणार आहे? टॅन स्क्वेअर, सॉरी कॉट स्क्वेअर. कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर काय होणार आहे? कॉट स्क्वेअर. आणि अँगल काय येणार आहे? 5x/2 अपॉन 2. याला काय करणार आहे आपण? 5x/4. हे समजलं आता इथपर्यंत? ठीक आहे. स्क्वेअर आणि रूट कॅन्सल. लॉग ऑफ कॉट ऑफ 5x/4. आता याला आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. अरे इकडे वाय. लॉगचा डेरिव्हेटिव्ह बोला कसा लिहिणार आहेत आपण? डायरेक्ट लिहूया. काय एवढं dy/dx द्यायचं? बोला. 1 अपॉन कॉट 5x/4 इंटू dy/dx ऑफ कॉट 5x/4. आता पुढे 1 अपॉन कॉट आहे ना, त्याला टॅन 5x/4 लिहून घेतला. कॉटचा डेरिव्हेटिव्ह घेणार. आता काय येतो?
कोसेक स्क्वेअर. बट पुढे काय जोडा लागेल, डी बाय डी एक्स ऑफ 5x/4. याचा डेरिव्हेटिव्ह, हा याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 5x/4. आता यांना पहा, हे दोघांचे अँगल सेम आहेत की नाही, सेम आहेत. मायनसचं साईन पुढे येऊन जाईल समजा, ठीक आहे. हा टॅन थिटा आहे, हा कोसेक थिटा आहे. पुन्हा साईन कॉसच्या फॉर्म मध्ये इमॅजिन करून घ्या आधी त्यांना. टॅन म्हणजे काय होतो, साईन अपॉन कॉस. वरती कोण आहे, साईन. वरती साईन आहे. हा इथे याच्यामध्ये 1/sin स्क्वेअर होईल ना तो, म्हणजे इथं खाली साईन म्हणजे कॅन्सल होणार आहे साईन. मग आपण इथं कन्वर्ट करून घ्या तसं, ठीक आहे. बोला मग काय होणार, हा साईन 5x/4 अपॉन कॉस 5x/4 इंटू, याला मायनसला इथं लिहून घ्या पुढे वाटलं तर, 1/sin स्क्वेअर इंटू 5/4 येईल. याचा डेरिव्हेटिव्ह पहा, एक्स सोबत कोणी कराय ना कॉन्स्टंट, याचा जर डेरिव्हेटिव्ह असेल तर तोच येतो ना, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 5/4. इट इज 5/4. साइन एक कॅन्सल, एक इथला कॅन्सल, बरोबर आहे की नाही. वरती काय राहत आहे आता, मायनस, ठीक आहे. आणि हा 5 पण अपॉन मध्ये हा 4 पुढे इंटू कॉस आणि हा साइन. साइनला आधी लिहून घेतला, कॉसला नंतर लिहिला. पुन्हा यांना पाहून आपल्याला आठवण येईल कोणाची, डबल अँगलच्या फॉर्म्युलाची, बरोबर आहे की नाही. पण मात्र इथं 4 इथं काय पाहिजे, 2. या 4 ला एक काम करू ना आपण, 2 × 2 असा स्प्लिट करून घेऊ. 4 ला स्प्लिट केलाय आपण, ऍडजस्ट नाही करत ते, ठीक आहे. हा वरती -5, हा 2 इथे, ठीक आहे. हा एवढा काय होऊन जाणार, साइन 2 टाइम्स ऑफ हा अँगल 5x/4 बेदुने 4 -5 अपॉन 2 इंटू साइन 5x/2. इथे लक्ष द्या, चला ठीक आहे. हा -5/2 साइडला इंटू 1/sin आहे ना, म्हणजे हा 1/sin काय होऊन जाणार, कोसेक. याला लिहिणार आपण कोसेक 5x/2. दिस इज dy/dx. मला एवढी गॅरंटी आहे की ज्याने ट्रिग्नोमेट्री व्यवस्थित केली ना, त्याला इथं जास्त डाऊट्स नाही येणार, खूप जास्त, बरोबर आहे की नाही. समजला.